नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही DMAR 2023 चे स्टाफ नर्सेस क्वेश्चन पेपरची PYQ ची पाचवा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहे। हा आहे दुसऱ्या दिवसाचा दुसरा शिफ्ट। ओके, आता पाचवा चाललंय, अजून एक राहिले सहावा। 6 क्वेश्चन पेपर झालं तर आपल्या DMAR 2023 चे PYQ संपते। त्यानंतर आपण DHS चं पण बघणार आहे। ओके, चला आपल्या YouTube चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि जे तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नर्सिंग रिलेटेड कोणी असेल तर त्यांना शेअर करा। ओके, आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपण क्वेश्चन बघूया। पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, नॉर्मल रेंज ऑफ कार्बन डायऑक्साइड, काय कार्बन डायऑक्साइड इन आर्टेरियल ब्लड गॅस म्हणजे एबीजी अनालिसिस मध्ये कार्बन डायऑक्साइडची किती नॉर्मल लेवल असते असं विचारलेलं आहे। ओके, आपण एबीजी बद्दल थोडक्यात बघूया। एबीजी अनालिसिस म्हणजेच काय, आर्टेरियल ब्लड गॅस। ओके, त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती असते आपण बघूया। त्याच्यामध्ये पीएच येतात। ओके, त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे 7.35 ते 7.45। ओके, हे एसिडिटी आणि अल्कलिटी मध्ये चेंजेस होते। ओके, 7 पेक्षा कमी असलं तर एसिडिटी आणि 7 पेक्षा जास्त असलं तर अल्कलिटी। ओके, हे झालं आपलं पीएच। ओके, नेक्स्ट काय आहे, कार्बन डायऑक्साइड CO2। ओके, याची नॉर्मल व्हॅल्यू आहे 35 ते 45 mmHg। ओके, हे कार्बन डायऑक्साइड रेस्पिरेटरी कंपोनेंट आहे। ओके, कुठली रेस्पिरेटरी कंपोनेंट। ओके, नेक्स्ट बायकार्बोनेट HCO3। ओके, याची लेवल आहे नॉर्मल 22 to 28 MEQ पर लिटर। ओके, हे बायकार्बोनेट मेटाबॉलिकचे कंपोनेंट आहे। ओके, मेटाबॉलिक कंपोनेंट। ओके, आणि याच्यामध्ये ऑक्सिजनचं पण लेवल असते। ओके, हे किती असणार आहे 80 ते 100 mmHg। ओके, आणि SpO2 ओके सॅच्युरेशन हे 95 ते 100% असणार। ओके, चला क्वेश्चन काय म्हटलं होतं आपल्याला, नॉर्मल रेंज ऑफ कार्बन डायऑक्साइडचे किती बघितलं आपण, CO2 PCO2 35 ते 45। कुठे आहे का बघा ऑप्शन, बघा इथे पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे। ओके, 45 ते 55 हे कार्बन डायऑक्साइडची एलिव्हेटेड रेंज असू शकते। ओके, 22 to 26 हे बायकार्बोनेटचे आहे। ओके, 7.35 to 7.45 हे पीएच आहे। ओके, आपलं उत्तर पहिला भेटलेलं आहे। ओके, मला वाटते तुम्ही नंबरिंग करून ठेवलेलं आहे। ओके, 1 2 3 to 40 पर्यंत, कारण आज पण आपण 40 क्वेश्चन बघणार आहे आणि ज्यावेळी क्वेश्चन भेटतील तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे। क्वेश्चन आलं तर लगेच त्याची पॉज करून तुम्ही तुमचं जे तुम्हाला एक्सपेक्टेड वाटते ते उत्तर तुम्ही टिक करायचं आणि नंतर सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया। काय म्हणते बघा, ICDS स्टँड्स फॉर म्हणजे ICDS चा लॉंग फॉर्म काय आहे असं विचारलेलं आहे। ओके, हे बघा इथे मी लोगो पण आणलेला आहे। हे इमेज बेस्ड क्वेश्चन पण येऊ शकते। ओके, बघा मराठीमध्ये काय म्हणते बघा। ओके, पहिलं हे ICDS बद्दल थोडक्यात बघू। ओके, ICDS म्हणजे काय, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेलं आहे एक काय आहे सर्व्हिस आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। कधी इन 1975 मधले। ओके, हे विचारतात कधी आलेलं आहे 1975 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। ओके, याचे लॉंग फॉर्म काय आहे,
इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस काय आहे सर्व्हिस हे झालं आपलं ICDS चे लॉंग फॉर्म ह्याची की सर्व्हिसेस काय काय आहे आपण बघूया ओके की सर्व्हिसेस त्याच्यामधलं पण क्वेश्चन येऊ शकते नोट करून घ्या ओके त्याच्यामध्ये काय काय असते सप्लिमेंटरी न्यूट्रिशन ओके आणि इम्युनायझेशन ओके आणि हेल्थ चेकअप ओके हेल्थ चेकअप केल्यावर रेफरल सर्व्हिसेस ओके त्याच्यानंतर प्री स्कूल मध्ये नॉन फॉर्मल एज्युकेशन ओके त्याच्यानंतर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन झालं इम्युनायझेशन हेल्थ चेकअप आणि रेफरल सर्व्हिसेस प्री स्कूल नॉन फॉर्मल एज्युकेशन आणि शेवटचा न्यूट्रिशनल आणि हेल्थ एज्युकेशन फॉर वुमन ओके हे झालं आपलं की सर्व्हिसेस किती पॉइंट आहे 6 पॉइंट आहे हे सगळे लक्षात ठेवायचे आहे ओके हे एवढी सर्व्हिसेस देणार आहे की सर्व्हिसेस कुठे देणार आहे हे AWC मध्ये देणार आहे डिलिव्हरी थ्रू AWC ओके AWC म्हणजे काय अंगणवाडी सेंटर्स ओके चला क्वेश्चन कडे जाऊया स्टँड काय विचारलं होतं त्यांनी ICDS चं लॉंग फॉर्म इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आहे बघा इंटिग्रेटिंग नाही इंडियन चाइल्ड नाही इंटिग्रेंट नाही चौथा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस उत्तर कुठला बरोबर आहे आपला चौथा उत्तर नोट करून घ्या चौथा आणि हे आहे ICDS चे लोगो मराठीमध्ये काय म्हणतात त्याला एकात्मिका बाल विकास सेवा ओके चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया काय म्हणताय बघा थर्ड क्वेश्चन मध्ये पेशंटचं नाव काय आहे अंकिता ओके अंकिता 13-year गर्ल स्टुडंट आहे ओके वी हॅव अ फीलिंग ऑफ वोकेशनल नाईटमेअर्स ओके म्हणजे स्वप्न पडते त्याला भयानक स्वप्न पडेल ओके आणि क्राईंग अँड पाल्पिटेशन ओके रडती आणि पाल्पिटेशन फील होते पाल्पिटेशन म्हणजे हार्ट रेट फील होणे ओके विथ रेस्टलेसनेस आफ्टर हर पेरेंट्स सेपरेशन दिस इज ड्यू टू ओके म्हणजे अंकिता ही 13 वर्षाची विद्यार्थिनी आहे तिला काय होत आहे ओकेशनल नाईटमेअर्स होते आणि रडते आणि पाल्पिटेशन पण फील होते विथ रेस्टलेसनेस आफ्टर कधी त्यांचे पेरेंट सोडून गेलेला आहे ह्याला काय म्हणतात असे विचारलेलं आहे ओके ही एवढी सिम्पटम्स आहे हे काय दाखवतात शोइंग इमोशनल सिम्पटम्स ओके शोइंग इमोशनल सिम्पटम्स कधीपासून सुरू झालंय बघा इथे काय म्हणते रजिस्टर आफ्टर द पेरेंट सेपरेशन ओके म्हणजे काय झालेलं आहे पेरेंट सेपरेशन अटॅचमेंट हे म्हणजे पेरेंट सेपरेशन झाल्यावर झाले त्याला काय म्हणतात आपण अटॅचमेंट रिलेटेड स्ट्रेस आहे अटॅचमेंट रिलेटेड स्ट्रेस ओके हे कशाला हे सायन्स सगळं बघून काय वाटतंय क्लोजली SAD आहे असं वाटते म्हणजे सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे त्यांचे पेरेंट सोडून गेल्यावर असले एन्झायटी तिच्यावर पडलेला आहे ओके हे मोस्ट कॉमनली कोणाकोणामध्ये असते इन चिल्ड्रन अँड ॲडोलसेंट मध्ये ओके त्यांच्यामध्ये असते ओके हे सेपरेशन झाल्यावर मोस्ट कॉमनली दिसून येते एक्झाम्पल म्हणजे
कोणी खूप जवळचे व्यक्ती असतात, म्हणजे बच्चूसाठी म्हणजे आई आणि पप्पा. ओके, चला काय काय म्हटलेलं बघा. पहिला ऑप्शन काय आहे, आपण अजून थोडी सिम्पटम्स बघूया ऑप्शन पेक्षा. काय काय ऑप्शन भेटलेलं आता एसआयडी मध्ये. सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर मध्ये आपल्याला वोकेशनल नाईटमेअर्स, क्राईंग, पाल्पिटेशन, रेस्टलेसनेस, ओके, हे सगळे आहे. त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह वरी पण असतात. ओके, एक्सेसिव्ह वरी हे सगळे काय झालं, सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डरची सिम्पटम्स. ओके, पहिला ऑप्शन काय म्हटलेला आहे, सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर. ओके, आपलं उत्तर भेटलेलं आहे, उत्तर पहिला बरोबर आहे. ओके, आणि दुसरं काय आहे, पॅनिक डिसऑर्डर. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड पेन अटॅक. अनएक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्टच नसतात. ओके, अनएक्सपेक्टेड पॅनिक अटॅक. ओके, आपण बसले निवांत, एकदम खाली साप आला तर हे पॅनिक अटॅक. ओके, असले. ओके, सेलेक्टिव्ह म्युटिझम. हे काय, सेलेक्टिव्ह म्युटिझम म्हणजे काय, फक्त ज्यावेळी एक पिरियड सिलेक्टेड केलेलं असते त्यांचे, त्यावेळी त्यांनी बोलत नाहीये. म्युटिझम म्हणजे काय, बोलणं म्हणजे न बोलणारे. ओके, काय म्हणतात आपण, इनएबिलिटी टू स्पीक म्हणजे बोलणार नाही, इनएबिलिटी आहे. स्पीक इन अ स्पेसिफिक सेटिंग मध्ये किंवा स्पेसिफिक टाइमला. ओके, टू स्पीक इन अ स्पेसिफिक सोशल सेटिंग मध्ये. ओके, हे काय आहे, सेलेक्टिव्ह म्युटिझम. फोबिया. फोबिया तर आपण लास्ट क्लासमध्येच खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे. इररॅशनल फिअर ऑफ एनी सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. ओके, इररॅशनल, इकडे नेक्स्ट पेज मध्ये लिहून टाकतं. फोबिया काय, लास्ट क्लासमध्ये पण बघितलं तरी एकदा आपण करूया. इररॅशनल फिअर फ्रॉम एनी सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. ओके, चला, सब्जेक्ट ऑर यांनी प्लेस असं असू शकते. ओके, सिच्युएशन म्हणा. हे झालं फोबिया. उत्तर कुठलं भेटलं आपलं, पहिला बरोबर आहे. ओके, नोट करून घ्या, पहिला आपलं उत्तर बरोबर. नेक्स्ट, चौथा काय म्हटलंय, इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे MMR विचारलेला आहे. MMR ची डेफिनेशन आपल्याला सांगायचं आहे. ओके, त्याचं मिनिंग सांगायचं आहे. ओके, काय आहे IMR म्हणजेच इन्फंट मोर्टॅलिटी रेट. हे कशावरती डिसाईड करतात, एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ डेथ. कशाच बघायला, इन्फंट म्हणजे काय, 0 to 1 year बच्चू. ओके, डेथ ऑफ इन्फंट, कोणाची डेथ झाले, इन्फंटची, इन अ इयर. ओके, एका वर्षात. हे झालं आपलं. आणि डिवायडेड बाय कशाचे मारायचं, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स म्हणजे जिवंत आहे, बर्थ्स इन अ सेम इयर. कळालं, एकदम सोपी आहे. MMR ची फॉर्म्युला इंटू 1000. ओके, म्हणजे एक सिलेक्टेड एरिया आहे, सॉरी इयर. आता समजा 2025. ओके, 2025 मध्ये किती नंबर ऑफ इन्फंट्स डेथ झालेला आहे घ्यायचं एक्झाम्पल मध्ये, म्हणजे एक 25 डेथ झाले असे. ओके, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स इन अ सेम इयर, किती बर्थ म्हणजे सेम बर्थ झालेले त्याच इयर मध्ये, 1000 पकडा. ओके, परत इंटू किती आहे, डिवाइडेड बाय इंटू हे 1000 गेलं म्हणजे IMR आलं आपलं 25 असे काढतात. ओके, चला, कुठली उत्तर बरोबर आहे बघा आपलं. टोटल नंबर ऑफ डेथ ऑफ चिल्ड्रन बिलो 1 year ऑफ एज किंवा इयर नाही, चुकीचं आहे. टोटल डेथ अँड डिसीजचं काय आलंच नाहीये. द टोटल नंबर ऑफ इन्फंट डेथ पर 1000 लाईव्ह बर्थ्स इन द इयर. बघा, हे बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पण बघूया. फॉर एव्हरी 100 बर्थ्स इन द इयर द टोटल डेथ्स ऑफ अ चिल्ड्रन अंडर 1 year नाही, 100 ने नाही, 1000 ने आपण हे केलं होतं. ओके, उत्तर कुठला, तिसरा बरोबर आहे. चला, नेक्स्ट. त्याच्यामध्ये काय म्हटले पाचव्या क्वेश्चन मध्ये, पेरेंटल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स. ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे येतात, हे फाउंडेशनचे टॉपिक आहे. पेरेंटल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, ऑप्शन काय काय दिले बघा. विदाउट डायजेस्टिव्ह सिस्टम, टेकन ओरली अंडर सुपरविजन, टेकन ओरली, टेकन रेक्टली. ओके, पेरेंटल बद्दल विचारलेलं आहे. पेरेंटल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन
काय आहे पेरेंटल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे कसे करणार आहे कुठल्या रूटने मेडिसिन बाय बायपासिंग म्हणजे बायपास करणार आहे ओके बायपासिंग द जीआयटी सिस्टम ओके जीआयटी सिस्टम म्हणजे काय आपलं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकला काय करणार आहे बायपास म्हणजे जीआयटी सोडून जे वेगळीकडे आपण पद्धतीने ड्रग देतो त्याला आपण काय म्हणायचं पॅरेंटरल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ओके त्याच्यामध्ये काय काय येतात IV येतात ओके डायरेक्ट वेनमध्ये त्याला इंट्रावेनस इंट्रामस्क्युलर सबक्युटेनियस इंट्राडर्मल हे सगळं काय आहे हे पॅरेंटरल आहे इंट्रावेनस म्हणजे काय डायरेक्ट आपण वेनमध्ये देणार IM म्हणजे काय आपण डायरेक्ट मसलमध्ये देणार हे काय सबक्युटेनियस हे पण सबक्युटेनियस मध्ये देणार ओके क्युटेनियस मध्ये म्हणजे स्किन मध्ये ओके आणि ID म्हणजे काय डर्मिस मध्ये देणार हे काय झालं सगळं पेरेंटल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ओके ऑप्शन काय काय दिलेले बघा विदाउट डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर आहे का बघा आपण काय म्हटलं बायपासिंग म्हटलं म्हणजे जीआयटी सोडून ओके हे उत्तर बरोबर आहे आपण होल्डवर ठेवू नेक्स्ट बघू टेकन ओरली अंडर सुपरविजन ओरली घेत आहे म्हणजे हे नाहीये पेरेंटल नाहीये ओके टेकन ओरली हे पण चुकीचं आहे इथं सुपरविजन मध्ये घेत आहे इथं स्वतः घेत आहे हे दोन्ही चुकीचं आहे टेकन रेक्टली हे पण जीआयटीचं पार्ट आहे इथं पण नाहीये म्हणजे विदाउट डायजेस्टिव्ह सिस्टम उत्तर पहिला बरोबर आहे टिक करून घ्या ओके 5 क्वेश्चन झाले आपलं किती तुमचं बरोबर झालंय बघून घ्या ओके हे तिन्ही काय झालं एंटरल ॲडमिनिस्ट्रेशन झालं ओके म्हणजे जीआयटी थ्रू देणार आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण जस्ट पेरेंटलचे बघितलं होतं IM काय काय बघितलं होतं IM SC IV आणि इंट्राडर्मल कसे कसे देणार IM बघा 90 अँगलने देत आहे डायरेक्ट कुठे मसलमध्ये ओके आणि सबक्युटेनियस मध्ये देत आहे ओके 45 डिग्री अनुसार ओके आणि इंट्रावेनस बघा डायरेक्ट वेन मध्ये देत आहे आपण ओके 15 ते 20 किंवा एवढी पट्टा ओके इंट्राडर्मल हे 15 डिग्री अनुसार देत आहे हे जास्त असू शकते 20 ते 25 डिग्री पर्यंत ओके चला इंटरमस्क्युलर म्हणजे डायरेक्ट मसल मध्ये हे क्युटेनियस मध्ये स्किन मध्ये इंट्रावेनस डायरेक्ट वेन मध्ये इंट्राडर्मल म्हणजे काय आपण डर्मिस मध्ये देणार आहे ओके एवढी झाले पेरेंटरलचे चला नेक्स्ट ओके आपण किती म्हटलं 20 ते 25 ते 15 ओके चला नेक्स्ट फूड पॉइझनिंग इज अ कॉज्ड बाय इटिंग म्हणजे काय खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग होते असं प्रश्न आहे ओके पहिला ऑप्शन कंटॅमिनेटेड फूड स्टोरिंग फूड आणि वॉशिंग फूड आणि कुकिंग फूड ओके चला काय काय म्हटले बघा टिक करून घ्या कुठलं तुम्हाला योग्य वाटते कशाने होणार आहे फूड पॉइझनिंग कॉज्ड बाय काय फूड पॉइझनिंग ओके फूड पॉइझनिंग कॉज्ड बाय इटिंग काय काय खाल्ल्यामुळे होणार आहे इटिंग कंटॅमिनेटेड फूड ओके कंटॅमिनेटेड झालेलं फूड खाल्ल्यामुळे कंटॅमिनेटेड फूड त्याच्यामध्ये काय असणार आहे विथ हार्मफुल बॅक्टेरिया असो ओके बॅक्टेरिया व्हायरस पॅरासाइट आणि एनी टॉक्झिन्स ओके हे खाल्ल्यामुळे आपल्याला काय होणार आहे कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग होणार आहे बॅक्टेरियामध्ये काय काय येतात सॅल्मोनेला टायफी ओके आणि इकोलाय व्हायरस मधले कुठले नोरोवा व्हायरस असो ओके हे झालं आपलं कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंगचा ओके ऑप्शन काय काय म्हटलेलं बघा कंटॅमिनेटेड फूड ओके कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळेच हे झाले फूड पॉइझनिंग ओके हे उत्तर बरोबर आहे आपण होल्डवर ठेवूया चला नेक्स्ट स्टोरिंग फूड म्हणजे आपण फ्रीज मध्ये ठेवा कुठेतरी ठेवतो ते काय होणार आहे इट मे लीड टू हे काय होणार आहे जास्त ठेवल्यामुळे मे लीड टू कंटॅमिनेशन हे कंटॅमिनेशन होण्याची शक्यता आहे अजून झालेलं आहे का नाही ओके हे नाहीये वॉशिंग फूड्स वॉशिंग केल्यावर काय करणार आहे आपण प्रिव्हेंट करणार आहे ओके
प्रिव्हेंटिंग मेजर अँड काय होणार आहे, हेल्प होणार आहे कशासाठी, रिमूव्ह डर्ट किंवा एनी जर्मिनेट्स. ओके, डर्ट अँड जर्म्सला रिमूव्ह करण्यासाठी. ओके, वॉशिंग फूड. हे पण उत्तर आहे का आपलं, नाही. शेवटचं आहे कुकिंग फूड. कुठले, कुकिंग फूड काय करणार आहे, हे किल करणार आहे. हा, किल हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, आपण कुकिंग कशा करतो, जास्त उकळ केल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वगैरे आपण करतात, ज्यावेळी काय होणार आहे, किल हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हे पण आहे का, कंटॅमिनेटेड नसणार आहे. ओके, चला उत्तर पहिला बरोबर आहे, टिक करून घ्या, पहिला उत्तर बरोबर. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, 7वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट एन एलिमेंट ऑफ द कम्युनिकेशन. म्हणजे बाकी सगळ्याला चारी दिलेलं ऑप्शन एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन आहे, एक सोडून. ओके, ऑप्शन कुठले कुठले म्हटलेले बघा, सेंडर, मेसेज, टायकिंग, रिसिव्हर. हे काय एलिमेंट आहे, एक नाही याच्यामध्ये. ओके, कम्युनिकेशन म्हणजे काय, आपण कम्युनिकेशन म्हणजे काय, शेअरिंग. काय शेअर करणार, शेअरिंग ऑर एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन असो. ओके, इन्फॉर्मेशन, आयडिया ऑर एनी फिलिंग्स. हे काय झालं, आपलं कम्युनिकेशन डेफिनेशन. ओके, आपण एक एक बघूया. ओके, सेंडर म्हणजे काय, जो स्टार्ट करणार मेसेज. हा, मेसेज सुरुवात द्यायला. ओके, जे सुरू करणार त्याला सेंडर म्हणतात आपण. ओके, मेसेज काय आहे, मेसेज हेच एनी इन्फॉर्मेशन, आयडिया ऑर एनी फिलिंग्स, याला काय म्हणतात आपण, मेसेज. ओके, आपण इन्फॉर्मेशन म्हणून समजूया सध्याला. ओके, इन्फॉर्मेशन. टायकिंग बोलणे हे आहे का, नाही. रिसिव्हर म्हणजे काय, आपण स्टार्ट केले सेंड. कोणाला तरी आपण विचारलंय, हा बाबा जेवण झाले का, हे काय झालं, सेंडर यांनी विचारले कोणाला, एक दुसऱ्या व्यक्तीला. कशाने, एक इन्फॉर्मेशन विचारले त्यांनी, मेसेज. रिसिव्हर म्हणजे रिसिव्ह करणारा. ओके, रिसिव्ह केला का, द पर्सन हु रिसिव्ह द मेसेज. काय, रिसिव्ह द मेसेज, ते काय, रिसिव्हर. हे टायकिंग हे एलिमेंट नाही आहे. ओके, आपण एक फोटो आणलेला आहे, एक मिनिट, इमेज बेस्ड. हां, इथे आहे बघा, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. कोण कोण असणार आहे, सेंडर, इथनं सुरुवात होणार आहे. ओके, यांनी काय विचारले, जेवण झालं की बाबा. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे, एन्कोडिंग. एन्कोडिंग म्हणजे काय, कन्वर्टिंग थ्रू इंटू मेसेज. हे कन्वर्टिंगचं आहे. ओके, कन्वर्टिंग थॉट इंटू मेसेज. ओके, हे झालं. मेसेज म्हणजे आपलं एक इन्फॉर्मेशन. डिकोडिंग म्हणजे काय, इंटरप्रेटिंग म्हणजे त्यांना समजणे. हे एन्कोडिंग डिकोडिंग आहे, इंटरप्रेटिंग. ओके, हे झालं. आणि रिसिव्हर म्हणजे जो मेसेज रिसिव्ह करते तो झाला रिसिव्हर. ओके, आणि ह्यांनी काय विचारलं होतं तुम्हाला, जेवण केले का, ह्यांनी हो म्हटल्यावर हे काय झालं, फीडबॅक. ओके, फीडबॅक म्हणजे काय, रेस्पॉन्स देणे, रेस्पॉन्स फ्रॉम रिसिव्हर. हे काय झालं, फीडबॅक. ओके, नेक्स्ट उत्तर आपल्याला भेटलेलं आहे ना, टायकिंग हे एलिमेंट नाहीये. ओके, तिसरा बरोबर आहे, कारण इथे काय म्हटलेलं आहे, नॉट एन एलिमेंट. ओके, 8 क्वेश्चन. ई कोलाई इज द वन टाईप ऑफ द. बघा, ई कोलाई बद्दल आपण खूप वेळा लास्ट प्रिव्हियस क्लासेसमध्ये बोललेलं आहे. हे ई कोलाई कसलं व्हायरस आहे का, बॅक्टेरिया आहे, असेल तर ते ग्राम नेगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, हे सगळं आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, काय ग्राम ई कोलाई काय आहे, काय आहे, हे ग्राम पॉझिटिव्ह आहे. काय व्हायरस आहे का बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया. ओके, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. ओके, हे कसं शेप आहे त्याचं, रॉड शेप्ड. ओके, रॉड शेप्ड. O2 पाहिजे का नाही याला, पाहिजे. O2 रिक्वायर्ड आहे याला. ओके, कुठे भेटतात हे, फाउंड इन ह्यूमन इंटेस्टाइन मध्ये भेटतात. ओके, ह्यूमन इंटेस्टाइन मध्ये सगळीकडे भेटते, पण ह्यूमन मधलं सांगायला. ओके, हे कुठल्या कुठल्या डिसीज कॉज करतात हे पण बघूया आपण. मोस्ट कॉमनली UTI.
UTI कॉज करतात, आणि डायरिया, ओके, डायरिया, सो सेप्सिस, मेनिंजायटिस हे सगळे कॉज करतात. ओके, आपण बघूया इकोलाबद्दल एवढी इन्फॉर्मेशन बस. कुठला आहे ग्राम नेगेटिव्ह, आपण पॉझिटिव्ह म्हटलं का, सॉरी नेगेटिव्ह आहे. इकोला हे ग्राम नेगेटिव्ह आहे, ग्राम नेगेटिव्ह. ओके, इकोला काय आहे ग्राम नेगेटिव्ह. ओके, दुसरा ऑप्शन म्हटलेला आहे ग्राम नेगेटिव्ह व्हायरस. व्हायरसमध्ये ग्राम पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असं काय नसतं. ओके, हे झालं ग्राम पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नाहीये नेगेटिव्ह आहे. ओके, चला उत्तर भेटले आपलं पहिला. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट ट्रू. ओके, सगळं खरं आहे, एकच खोटं आहे, आपल्याला कुठलं ते बघायचं आहे. ओके, काय म्हटलं बघा, डेमेन्शिया अमॉंग द एल्डरली इज द नॉर्मल पार्ट ऑफ एजिंग. म्हणजे डेमेन्शिया हे एक आजार आहे जे एज संपलं म्हणजे एंड आल्यामुळे, एल्डरली झाल्यामुळे हे त्यांच्यामध्ये नॉर्मल पार्ट आहे असं सांगितलं. ओके, आणि दुसरं काय, कंट्रीज मस्ट इन्क्लूड द अंडर पब्लिक हेल्थ अजेंडा. हो बरोबर आहे, हे कंट्रीचं पब्लिक हेल्थ अजेंडा असते. ओके, हे उत्तर बरोबर आहे. डेमेन्शिया इज ओव्हरवेल्मिंग फॉर द केअर गिव्हर्स नीड एड्युकेट सपोर्ट. ओके, डेमेन्शिया बद्दलच विचारलेलं आहे हे पण. ओके, पीपल विथ डेमेन्शिया अँड केअर गिव्हर्स मे हॅव द युनिक इन्साइट्स. हो, हे पण बरोबर आहे. आपण डेमेन्शिया बद्दल थोडक्यात बघूया. ओके, डेमेन्शिया. ओके, डेमेन्शिया, डेमेन्शिया हे काय, डिक्लाइनिंग, डिक्लाइनिंग इन ना कुठले कॉग्निटिव्ह फंक्शन, कॉग्निटिव्ह फंक्शन कुठले कुठल्या, सच ॲज अ मेमोरी असो. ओके, मेमोरी, थिंक, लर्निंग, लर्निंग आणि कॅल्क्युलेशन, हे सगळे कॉग्निटिव्ह मध्ये डिक्लाइन झालेलं असते, म्हणजे त्यांची क्षमता कमी झालेली असते. ओके, हे काय, हे अबनॉर्मल पार्ट ऑफ अबनॉर्मल, नॉर्मल नाही आहे. ओके, अबनॉर्मल पार्ट ऑफ एजिंग. ओके, अबनॉर्मल आहे. ओके, हे काय कशामुळे होतात, हे पॅथॉलॉजिकल कंडिशन, हे पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे. ओके, हे पण लक्षात राहू द्या, एजमुळे होत नाहीये. पॅथॉलॉजिकल कंडिशन, कंडिशन कशामुळे होतात, कॉज्ड बाय डॅमेज इन द ब्रेन शेल, डॅमेज इन ब्रेन शेल, त्याच्यामुळे होतात. ओके, ब्रेन शेल. ज्यावेळी एजिंग म्हणजे ज्यावेळी एज वाढत जातात, इन्क्रीज द रिस्क ऑफ डेमेन्शिया. रिस्क वाढते, पण सगळ्यामध्ये होणार आहे का, नाही. इन्क्रीज द रिस्क ऑफ डेमेन्शिया. ओके, याच्यामध्ये मॅक्झिममली काय होणार आहे, मेमोरी लॉस होणार आहे. ओके, म्हणजे त्यांचं जेवण होणार पेशंटशी. ओके, पेशंट करणार आणि 5 मिनिटांनी परत म्हणणार की मला जेवण द्या, जेवण करायचं, म्हणजे त्यांना लक्षात पण राहत नाही की त्यांनी जेवण केले का नाही, म्हणजे एवढी मेमोरी लॉस होतात. ओके, आपण बघूया काय काय होतं. पीपल विथ डेमेन्शिया अँड केअर गिव्हर्स मे हॅव द युनिक इन्साइट्स. ओके, त्यांना असते. ओके, दुसरं काय, डेमेन्शिया इज अ ओव्हरवेल्मिंग फॉर अ केअर गिव्हर्स नीड एड्युकेट सपोर्ट. हो, त्यांना सपोर्ट पाहिजेच. कंट्रीज मस्ट इन्क्लूड द अंडर पब्लिक हेल्थ अजेंडा. हो, हे पण बरोबर आहे. डेमेन्शिया अमॉंग द एल्डरली इज अ नॉर्मल पार्ट. नाही, हे अबनॉर्मल आहे. ओके, अबनॉर्मल, ते पण पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे. ओके, उत्तर आपलं पहिलं बरोबर आहे, नोट करून घ्या. ओके, कारण आपल्याला नॉट ट्रू शोधायचं होतं. पल्मोनरी टीबी कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू. टीबीचं पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे थोडे. ओके, कशाने होणार आहे सांगा तुम्हीच. टीबी ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी पोल्युशन होणार आहे का, नाही. युजिंग सेम गार्मेंट्स, सेम कपडे घातल्यामुळे होणार आहे का, नाही होणार, पण तेवढी नाही. त्याला लॉंग सरफेस पाहिजे.
लॉंग सरफेस लाईक क्लॉथ्स. ओके, हे पण नाहीये. स्नीजिंग कपिंग हा होणार आहे ना. हो, हे टीबी कशाने थ्रू स्प्रेड होते? एअरबोर्न. हे काय आहे? एअरबोर्न ड्रॉपलेट्समुळे पसरते टीबी. ओके, एक्झाम्पल काय? हेच स्नीजिंग कपिंग. याच्यामुळे कोणी जे पेशंटला टीबी आहे, जे पेशंट ज्यावेळी स्नीजिंग आणि कपिंग करतो, ज्या समोरच्या व्यक्तीला भेटते त्यांचे पॉझिटिव्ह एजंट्स, त्यावेळी काय होणार आहे? टीबी होणार आहे. ओके, ट्रान्समिटेड होणार आहे. ओके, शेअरिंग युटेन्सिल्स म्हणजे भांडे, म्हणजे त्यांच्या सोबत जेवण केल्याने, त्यांच्या ताटात जेवण केल्याने होणार आहे का? नाही. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? तिसरा, स्नेजिंग अँड कपिंग. ओके, चला नेक्स्ट. Which of the following neurotransmitters sends chemical signals at the neuromuscular junction of the skeletal muscle? Okay, neurotransmitter send chemical signals to the neuromuscular junction ला skeletal muscle मध्ये जे पाठवते आपल्याला सांगायचं आहे. ओके, बघा उत्तर ऑप्शन काय काय दिलेलं आहे? मायोसिन, ट्रोपोनिन, ॲसिटाइलकोलाइन, ॲक्टिन. एवढी ऑप्शन आहे आपल्याकडे. मायोसिन काय आहे? हे कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन आहे. ओके, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इन मसल मधला आहे. ओके, ट्रोपोनिन काय आहे? हे पण काय आहे? हे पण रेग्युलेटरी प्रोटीन आहे. कुठे? मसल मध्येच. रेग्युलेटरी प्रोटीन इन मसल कॉन्ट्रॅक्शन. ओके, एक्टिन काय आहे? हे पण कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीनच आहे. कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. ओके, तिसरं काय आहे? ॲसिटाइलकोलाइन. ॲसिटाइलकोलाइन म्हणजे काय? हे न्यूरोमस्क्युलर आहे. ओके, आपलं इथलं पर्यंत संपला. ओके, हे काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर. दॅट कॅरी, काय कॅरी करणार आहे ते बघा. दॅट कॅरी द सिग्नल. कुठली सिग्नल? दॅट कॅरीज द सिग्नल अक्रॉस द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ते कुठे? टू इनिशिएट मसल कॉन्ट्रॅक्शन. इनिशिएट मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ॲसिटाइलकोलाइन हे खूप महत्वाचं आहे. बघा काय म्हटलेलं मी? न्यूरो ट्रान्समीटर दॅट क्रॉसेस द सिग्नल अक्रॉस द न्यूरोमस्क्युलर जंक्शन पर्यंत होणार आहे. ते काय करणार? इनिशिएट द मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शन साठी ॲसिटाइलकोलाइन ही खूप महत्वाची आहे. ओके, चला उत्तर आपलं भेटलं तिसरा. नेक्स्ट, द थिन आहे आणि क्लिअर मेम्ब्रेन ऑफ द आय इज कॉल्ड एज. बघा कुठले उत्तर काय काय आहे? थिन म्हणलेलं आहे, क्लिअर पण म्हटलेलं आहे. थिन आणि क्लिअर आहे. ओके, आय मेम्ब्रेन ऑफ द आय इज कॉल्ड एज. बघा कॉर्निया. आपण डायग्राम आहे आपल्याकडे, एकच मिनिट. बघा इथं काय आहे? पहिला ऑप्शन काय होता? कॉर्निया. कॉर्निया कुठे आहे? कॉर्निया समोर असते. ओके, हां इथे बघा कॉर्निया. हे काय आहे? हे कॉर्निया आहे. कॉर्निया कसा आहे? हे ट्रान्सपरंट असते. एकच मिनिट. कॉर्निया काय आहे? हे ट्रान्सपरंट आहे. ओके, हे ट्रान्सपरंट आणि डोम शेप्ड आहे. बघितलं ना तुम्ही? डोम शेप्ड सरफेस आहे. हे काय करणार आहे? कव्हर्स फ्रंट ऑफ आय. ओके, पूर्ण कव्हर करणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे? आयरिस असतो आणि प्युपिल पण ह्याच्यामध्येच असतो कॉर्नियामध्ये. ओके,
हे कशासाठी हेल्प करतो, हेल्प्स फोकस लाईट, लाईटला फोकस करण्यासाठी हे मदत करतो. ओके, बघितलं तुम्ही, बघा इथे कॉर्निया. ओके, हे बघा ट्रान्सपॅरंट आहे ना, ट्रान्सपरंट आहे ना. ओके, डोम शेप्ड पण आहे. ओके, आणि कव्हर्स द आयरिस. बघा आयरिस कुठे आहे, इथे आयरिस आहे. हा, आणि प्युपिल हे दोन्हीला कव्हर केलेलं आहे. ओके, नेक्स्ट काय होतं, रेटिना. नेक्स्ट काय, रेटिना. ओके, रेटिना काय आहे, हे इनर मोस्ट लेयर आहे. कुठली, इनर मोस्ट लेयर. ओके, ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे, कंटेन फोटो रिसेप्टर. ज्यावेळी फोटो काय म्हणतो बघा, कॅमेरा, ह्यालाच म्हणतो आपण फोटो रिसेप्टर. फोटो रिसेप्टर सेल्स, हे आपलं कॅमेरा आहे रेटिना. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, कॉर्ड्स, कॉर्ड्स आणि कॉर्ड्स म्हणतो बघा, सॉरी, रॉड्स, रॉड्स अँड कोन्स. ओके, कोन्स म्हणजे हे कलरसाठी, कलर विजनसाठी होते. ओके, सी म्हणजे कलर, हे रॉड्स म्हणजे आर, रात्री ठेवा, हे नाईट विजनसाठी. ओके, महत्वाचे असते. ओके, ओके, नाईट विजनसाठी हे कुठे असतात, रेटिनामध्ये. ओके, रेटिना कुठे आहे, इनर मोस्ट लेअर आहे, आतमध्ये असणार आहे, इकडे साईडला. ओके, रेटिना, रेटिना इथे आहे बघा, रेटिना. ओके, हे झाला बघा इनर मोस्ट, इथनं इथपर्यंत हे इनर मोस्ट रेटिना झाले. ओके, पुपिल, पुपिल आता बघितले ना, कुठे आहे पुपिल, हा, कॉर्निया कव्हर केलेलं आहे. पुपिल काय आहे, हे ब्लॅक सर्क्युलर आहे बघा. ओके, काय आहे, ब्लॅक सर्क्युलर ओपनिंग, ब्लॅक सर्क्युलर ओपनिंग इन सेंटर ऑफ आय, इन सेंटर ऑफ आय. ओके, सेंटर ऑफ आय मध्येच आहे ना. ओके, सेंटर ऑफ आय नाही, इथे बघा काय, आयरिस आहे, सेंटर ऑफ आयरिस. ओके, सेंटर ऑफ आयरिस मध्ये असते. ओके, हे काय करणार, रेग्युलेट द लाईट एंट्री. काय करणार, रेग्युलेट, रेग्युलेट लाईट एंट्री, रेग्युलेट लाईट एंट्री. कुठली, पुपिल. ओके, शेवटचं काय राहिलं आपलं, कंजक्टाइवा. ओके, कंजक्टाइवा हे काय असणार आहे, हे थिन आणि क्लिअर मेम्ब्रेन असणार आहे. ओके, कुठली, कंजक्टाइवा. ओके, मेम्ब्रेन हे काय करणार, कव्हर व्हाईट, कव्हर व्हाईट पार्ट ऑफ, व्हाईट, सॉरी सॉरी सॉरी, व्हाईट पार्ट ऑफ आय, व्हाईट पार्ट ऑफ आय. व्हाईट पार्ट ऑफ आय म्हणजे काय, आपला स्क्लेरा, स्क्लेराला कव्हर करते. ओके, कुठे असणार आहे, इनसाइड द आयलिड्स, इनसाइड द आयलिड्स. ओके, हे कशासाठी हेल्प करणार आहे, हेल्प लुब्रिकेट. ओके, लुब्रिकेट द आय, आयला लुब्रिकेट करण्यासाठी, लुब्रिकेट आय बाय प्रोड्युसिंग, कशाने करणार आहे लुब्रिकेट, प्रोड्युसिंग म्युकस अँड टियर, म्युकस अँड टियर मुळे लुब्रिकेट करणार आहे. ओके, हे सर्व ॲज अ बॅरियर, बॅरियर बनते, हे सर्व ॲज अ बॅरियर टू, कशाला बॅरियर होणार आहे, बॅरियर टू इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन होण्यासाठी थांबवणार आहे. कुठला, आपला कंजक्टाइवा. ओके, थिन आणि क्लिअर मेम्ब्रेन कुठला आहे आपला, बघा डायग्राम मध्ये. ओके, कंजक्टाइवा भेटला आपल्याला इथे बघ. ओके, उत्तर आपला कंजक्टाइवा आहे. ओके, चला नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस where white blood cell engulf bacteria. ओके, engulf bacteria. बघा काय काय दिलेलं आहे, लिम्फोसाइट दिलेला आहे ऑप्शन पहिला, आणि टी सेल, फॅगोसाइट, फॅगोसाइटोसिस, आणि शेवटचा आहे बी सेल्स. ओके, एंगल्फ म्हणजे काय, हा, एंगल्फ म्हणजे सेल इटिंग, सेलला खाणे, ह्यालाच काय म्हणतात आपण, सेल इटिंग. ओके, पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, लिम्फोसाइट. लिम्फोसाइट काय आहे, टाइप ऑफ WBC आहे. हा, त्याच्यामध्येच येते कुठली, टी सेल्स आणि बी सेल्स. ओके, इथे दिलेलं बघा टी सेल, आपण लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये पण बघितलेलं आहे. ओके,
टी सेल्स बद्दल. ओके, हे काय टी सेल्स, हे पण टाइप्स ऑफ लिम्फोसाइट. हे एकच मिनिट, सेल मेडिएटेड इम्युनिटी प्रोव्हाइड करते. सेल मेडिएटेड इम्युनिटी कुठली, टी सेल सेट. ओके, हे काय, हे बी कुठलं करतात, हे प्रोड्यूस अँटीबॉडी कुठली, बी सेल. ओके, हे उत्तर असणार आहे का, नाही. टी सेल पण नाही, लिम्फोसाइट पण नाही. उत्तर आपलं फॅगोसाइटोसिस. ओके, फॅगोसाइटोसिस. ओके, म्हणजे काय, एक थोडक्यात बघूया. ओके, हे WBC आहे. ओके, WBC मधले हे काय करणार आहे, एंगल्फाइंड डायजेस्ट बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट, हे सगळ्याला खाऊन टाकणार आहे. ओके, हे की पार्ट ऑफ, कुठली की पार्ट आहे, इन्नेट इम्युनिटीचा. ओके, इन्नेट इम्युनिटी उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, उत्तर तिसरा बरोबर. चला नेक्स्ट, क्लासिकल सिम्पटम्स ऑफ प्लुरेज. प्लुरेज म्हणजे काय, प्लुरायटिस. त्याला काय म्हणतात आपण, प्लुरायटिस. सगळ्यांना माहिती झालं असेल. लास्टला एस्टिस आल्यावर इन्फेक्शन आहे, इन्फ्लमेशन. कुठले, लेयर मेम्ब्रेन ऑफ, कुठली लेयर, लंग्सची, ते लिहू आपण. ओके, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ प्लुरा. ओके, प्लुरा म्हणजे काय, डबल लेयर्ड मेम्ब्रेन ऑफ कुठले, कुठं असते प्लुरा, लंग्स. ओके, काय काय होणार आहे याच्यामध्ये, साईड इफेक्ट म्हणतात. साईड अँड सिम्पटम्स मध्ये पेन, इन्फेक्शन झालं असलं तर त्याच्यामध्ये चेस्ट पेन असणार. ओके, चेस्ट पेन ते कसं असणार आहे, शार्प चाकू मारल्यासारखं. ओके, स्टॅबिंग चेस्ट पेन. ओके, आणि पेन ब्रीथिंग, ज्यावेळी आपण ब्रीथ करतो त्यावेळी पण असणार आहे, पेन विथ पेन ब्रीथिंग. ओके, आणि कपिंग. ओके, आणि स्नीजिंग, त्यावेळी पण पेन असणार आहे आणि हे सिम्पटम्स असणार आहे. ओके, थोडक्यात आपण बघितले. ऑप्शन बघूया. ओके, त्याची काय म्हणजे काय, मोर देन 100 बीट पर मिनिट हार्ट रेट. ओके, हे काल त्याची कार्डिया आहे का, नाही. हायपरपॅरेक्सिया म्हणजे काय, टेम्परेचर वाढणे, हे आहे का, नाही. हे असू शकतो मे बी, पण फ्लुरोसिस हे स्पेसिफिक नाही आहे. ओके, सायनोटिक नेल्स म्हणजे काय, सायनोटिक नेल म्हणजे काय, सायनोटिक नेल्स म्हणजे हे सिव्हिअर हायपोक्सियाचा आहे. ओके, एवढी लवकर नाही होणार सायनोटिक. ओके, पेन विल ब्रीथिंग, उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. काय म्हटलं बघा, ऑप्टिक नर्व डॅमेज कॅन बी सीन इन ऑप्टिक नर्व. ऑप्टिक म्हटलेलं आहे. ओके, ऑप्टिक म्हणजे काय, ऑप्टिक म्हणजे आय म्हणजे काय, आय काय काढतो, विजन. ओके, चला ऑप्टिक नर्व कुठे डॅमेज होणार आहे बघ. पहिला ऑप्शन काय आहे, विजन प्रॉब्लेम आहे का ऑप्टिक, आपलं उत्तर हेच बरोबर आहे. तरी पण आपण सगळे ऑप्शन बघूया. ओके, इयर प्रॉब्लेम मध्ये काय होणार आहे, इयर काय करतो, हिअरिंग करतो. ओके, नोज प्रॉब्लेम हे ऑल्फॅक्टरी नर्व आहे. ओके, ऑल्फॅक्टरी हे स्मेल वगैरे घेतात, हे पण चुकीचं. ओके, सॉल्विंग प्रॉब्लेम हे पण नाही आहे ह्याच्यामध्ये, 9वा आणि ओके 9वा आणि 10वा क्रेनियल नर्वची युजेस आहे. ओके, ग्लॉसोफेरिंजियल आणि वेगस नर्वची त्याच्यामध्ये, हे पण चुकीचं आहे. हे विजनचं काय आहे,
हे ऑप्टिक नर्व डॅमेजमुळे विजन प्रॉब्लेम होते किंवा लॉस ऑफ विजन. ओके, चला उत्तर पहिला बरोबर आहे. नेक्स्ट, अ नर्स इज गिव्हिंग केअर टू द कॉन्शियस व्हेंटिलेटरवरती पेशंट आहे पण कॉन्शियस आहे. ओके, पेशंट युजिंग थेरapeutic कम्युनिकेशन टू कोऑपरेट इन द ट्रीटमेंट. बघा कॉन्शियस म्हणजे काय, कॉन्शियस म्हणजे असं नाही की पेशंट आहे बाबा जागा. ओके, तसं नाही. तर एक TPP एक हे आहे, म्हणजे ते पेशंटला आपण विचारायला पाहिजे, हा बाबा किती वाजले टाइम, त्याने टाइम सांगायला पाहिजे. हा मी कोण, म्हणजे पर्सनला पण ओळखायला पाहिजे. हा तो कुठं आहे त्यांनी सांगतील हॉस्पिटलमध्ये, हे काय असं विचारायचं असते. ओके, हे सगळं काय कॉन्शियस चेक करायचे, हे क्रायटेरिया. ओके, TPP म्हणू शकतो. ओके, कुठली कम्युनिकेशन कोऑपरेट करते बघा, हे कॉन्शियस आहे, व्हेंटिलेटरवरती आहे. ओके, युजिंग ओनली वोकल कॉज, फक्त त्यांना बोलून चालणार आहे का, नाही, एकदा नाही करणार त्यांना. ओके, युजिंग आय कॉन्टॅक्ट. ओके, आय कॉन्टॅक्ट. ओके, फेशियल एक्सप्रेशन. ओके, वोकल कॉज. ओके, आणि बॉडी लँग्वेजेस. बघा ही एकदम चांगलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये कंबाईनड आहे. ओके, हे बेस्ट असते कधी पण कंबाईनड. ओके, तिसरं काय म्हणतं बघा, युजिंग ओनली फेशियल एक्सप्रेशन, नाही, युजिंग ओनली बॉडी लँग्वेजेस. हां, हे पण तेवढी नसणार आहे. ओके, एकदम परफेक्ट कुठली असणार आहे, दुसरा काय युजिंग आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन आणि वोकल कॉज आणि बॉडी लँग्वेज, हे सगळे असणार आहे. हे मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, मोस्ट इफेक्टिव्ह. ओके, आपलं उत्तर कुठलं आहे, दुसरा. चला नेक्स्ट काय म्हणलं बघा, इंट्राआयोटिक बलून पंप थेरपी इज मोस्ट ऑफ्टन यूज्ड इन द मॅनेजमेंट ऑफ. ओके, IABP असं म्हणू शकतो आपण. याची मोस्ट ऑफ्टन यूज कुठे होते असं विचारलेलं आहे. ओके, IABP म्हणजे काय बघा, इंट्राआयोटिक म्हणजे आयोटिक मध्ये बलून पंप करणार आहे. बलून पंप म्हणजे आयोटा आर्टरीमध्ये आपण एक बलून टाकून त्याला पंप करायचं. हे कुठल्या प्रोसिजरमध्ये म्हणजे कुठल्या डिसीजमध्ये यूज करतात असे विचारलेलं आहे. ओके, काय IABP. ओके, बघा हे मोस्ट कॉमन यूज्ड इन कुठे, मॅनेजमेंट ऑफ कार्डिओजेनिक शॉक मध्ये यूज करतात आपण. ओके, कार्डिओजेनिक शॉक. ओके, आणि एस्पेशली आफ्टर एक्यूट MI, आफ्टर एक्यूट MI किंवा हार्ट अटॅक पण म्हणू शकता. ओके, वेन हार्ट इज काय होते त्यावेळी, वेन हार्ट इज टू वीक टू पंप इफेक्टिवली. ज्यावेळी इफेक्टिवली हार्ट पंप करत नाहीये, ज्यावेळी आपण IABP हे प्रोसिजर फॉलो करतो. हे कसं करायचं असते, हाऊ टू वर्क, हे कशी वर्क करणार आहे बघा. पहिला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं. ओके, इन्सर्ट इंटू अयोटा. काय इन्सर्ट करणार आहे आपण, बलून. ओके, हे झालं पहिलं स्टेप. हां, आणि काय करणार, इन्फ्लेट करायचं. ओके, इन्फ्लेट ड्युरिंग डायस्टॉल. लक्षात राहू द्या, ड्युरिंग डायस्टॉल म्हणजे काय, ज्यावेळी हार्ट रिलॅक्स मध्ये असते. ओके, ज्यावेळी करायचं आहे का, ह्यावेळीच काय करायचं आहे, हे इम्प्रूव्ह ब्लड फ्लो टू कुठे ब्लड फ्लो करणारे ज्यावेळी रिलॅक्स असतं तो कोरोनरी आर्टरी बोला. ओके, कोरोनरी आर्टरी हे हार्टला सप्लाय करतात. फक्त हे ज्यावेळी सप्लाय भेटतात, ज्यावेळी हार्ट रिलॅक्सेशन मध्ये असते, ज्यावेळीच मोर सप्लाय भेटते. कुठे, हार्टला, स्वतःच्या हार्टला पण पंप करण्यासाठी. ओके, हे झालं दुसरं. आणि इन्फ्लेट केलं आपण. डिफ्लेट कधी करायचं, हां, डिफ्लेट कधी करायचं, जस्ट बिफोर सिस्टम. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करायचं अगोदरच आपण काय करायचं, हे डिप्लेट करायचं आहे. का, त्याच्यावरती लोड कमी करायचा आहे. ओके, रिड्यूस आफ्टर लोड. ओके, बघा डायग्राम पण आहे एक. ओके, बघा हातमध्ये बघा, हे झालं आपलं, हे अयोटा आहे. ओके, अयोटामध्ये आपण काय टाकलेलं आहे, बलून टाकलेलं आहे. ओके,
डायस्टॉलमध्ये काय केलं आपण, इन्फ्लेट केलेलं आहे, म्हणजे हे कम्प्लीट आयोटा बंद झाले. ज्यावेळी काय होणार, आयोटामधनं हार्टला जे कोरोनरी आर्टरीज असतात त्याला सप्लाय जास्त होणार. ओके, ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन करते त्यावेळी परत रिलीज करायचं. ओके, हे झालं आपलं IABP. ओके, उत्तर कुठला बरोबर आहे बघा, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. ओके, त्याच्यामध्ये नॉट कॉमनली नाही यूज करत. ओके, कार्डियोजेनिक शॉक हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, पल्मोनरी एडिमा. ओके, ह्याच्यामध्ये पण आपण नाही यूज करत. आयोटिक इनसफिशियन्सी नाहीये, हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, आपण आयोटिक मध्येच करायला ना आता बलून पंप. परत इनसफिशियन्सी असलं तर आपण करणार आहे का याच्यामध्ये, नाही, परत खूप वर्सनिंग कंडिशन होणार. ओके, हे लक्षात ठेवा, वर्सनिंग कंडिशन क्रिएट होणार, नाही करायचं, कारण आपण आयोटामध्येच करणार आहे. ओके, उत्तर आपलं दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट काय म्हटले, ब्रेडिकार्डिया. ओके, ब्रेडिकार्डिया हार्ट रेट. हार्ट रेट मध्ये काय काय असते, नॉर्मल किती असते हार्ट रेट आपलं, नॉर्मल 60 to 100 बीट पर मिनिट. ओके, आपण जास्त वाढलं तर त्याला काय म्हणतात, टेकिकार्डिया. ओके, टेकिकार्डिया. टेकिकार्डिया म्हणजे काय, मोर दॅन इक्वल 100 बीट पर मिनिट. ओके, मोर दॅन समजा. ओके, इक्वल नको. ओके, ज्यावेळी कमी होतात त्याला काय म्हणतात आपण, ब्रेडिकार्डिया. ब्रेडिकार्डिया. ओके, ब्रेडिकार्डिया म्हणजे लेस दॅन 60 बीट पर मिनिट, आपण त्याला काय म्हणतात, ब्रेडिकार्डिया. ओके, ब्रेडिकार्डिया मीन्स विचारलं इन काय म्हटलं पहिल्या ऑप्शन मध्ये, इरेग्युलर पल्स रेट म्हणजे काय, हे अरेथमिया झालं. ओके, अरेथमिया, इरेग्युलर पल्स रेट. नॉर्मल पल्स रेट म्हणजे काय, 60 ते 100 आता डिस्कशन केलं आपण. फास्ट पल्स रेट म्हणजे टेकिकार्डिया. ओके, टेकिकार्डिया म्हणजे काय, 100 पेक्षा जास्त हार्टबीट. स्लो पल्स रेट म्हणजे ब्रेडिकार्डिया. ओके, लेस दॅन 60 पर्यंत. उत्तर कुठलं बरोबर आहे, चौथा. ओके, फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. युजिंग सोप अँड वॉटर फॉर हँड वॉशिंग इज म्हणजे हँड वॉशिंग करणे हे कुठली लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये आहे असं विचारलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे, आपण लास्ट क्लासमध्येच लेवल ऑफ प्रिव्हेन्शन बद्दल बोललेलं आहे. त्याच्यामध्ये किती आहे, प्रीमोर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रीमोर्डियल म्हणजे काय, हाय रिस्क अगोदरची येणे आपण प्रिव्हेन्शन घेणे, हे प्रीमोर्डियल झालं. प्रिव्हेन्शन म्हणजे हेल्थ एज्युकेशन, स्पेसिफिक प्रोटेक्शन. ओके, हे झालं. आणि सेकंडरी मध्ये डायग्नोसिस अँड अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. ओके, आणि टर्शरी मध्ये रिहॅबिलिटेशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशन. हे सगळं कुठल्या मध्ये येतं, टर्शरी मध्ये. ओके, सोप आणि वॉटर हे कशामध्ये येते, हे प्रायमरी आहे. ओके, प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. ओके, सेकंडरी मध्ये काय होता, अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे हाय रिस्क मध्येच. ओके, प्रायमरी मध्ये काय असणार आहे, हेल्थ एज्युकेशन. आपण अजून रिस्क आलेलं नाही तरी पण आपण ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे करायलो. ओके, कुठली येणार आहे आपलं उत्तर, प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन. दुसरी उत्तर बरोबर आहे. ओके, सेकंडरी नाही, टर्शरी नाही, हे कम्युनिटी लेवल हे पण नाही. ओके, कुठली येणार आहे, प्रायमरी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. इफ युअर बेबी हॅज अ डायरिया. ओके, बेबीला डायरिया झालाय. ओके, यू शुड रिपोर्ट हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके, डायरिया झाले, रिपोर्ट करणार आहे कुठे, हेल्थ केअर प्रोव्हायडरला. व्हेन, यावा कधी करणार आहे. ओके, बेबी कॅन नॉट स्लीप. ओके, हे कॉमनली सगळे ह्याच्यामध्ये असतात, असे स्पेसिफिक नाहीये. ओके, हे पण चुकलं. बेबी डज नॉट हॅव ॲन एपिटाईट. हे पण कॉमनली सगळे डिसीज मध्ये असतात. ओके, बेबी इज अ इरिटेबल. बघा, बेबी इज इरिटेबल, हे मे बी अर्ली साइन आहे. ओके, पण नॉट स्पेसिफिक. ओके, बेबी हॅज अ साइन ऑफ डिहायड्रेशन. बघा, डिहायड्रेशन झाल्यावर हे खूप डेंजर आहे. डिहायड्रेशन त्याला आपण सायलेंट किलर पण म्हणू शकतो. ओके, सायलेंट किलर. ओके, अँड एलिव्हेटेड टेम्परेचर. बघा, एलिव्हेटेड टेम्परेचर म्हणजे इन्फेक्शन पण झाले. ज्यावेळी हे दोन्ही एवढी मोठी डिसीज म्हणजे हे झालेलं आहे. ओके, ह्यावेळी आपण हेल्थ केअर प्रोव्हाइड करे रिपोर्ट करणारच आहे. उत्तर कुठला बरोबर होतं आपला, चौथा. ओके, काय आहे सगळे, डायरिया वगैरे झालं तर काय होणार आहे, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन
सायलेंट किलर पण म्हणू शकतो आपण. काय काय होणार याच्यामध्ये, ड्राय माउथ असो आणि टंग पण ड्राय होणार, संकेन आहे म्हणजे आपल्या शरीरातलं फ्लुइड कमी होणार आहे डिहायड्रेशन मध्ये. डायरिया आणि वॉमिटिंग दोन्ही असतात. ओके, हे झालं आपलं थोडक्यात डिहायड्रेशन बद्दल. उत्तर कुठलं बरोबर आहे, चौथा. ओके, चला नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता बघा, 21वा. कॉर्पस लुटियम इज द सोर्स ऑफ सिक्रेशन ऑफ, म्हणजे कॉर्पस लुटियम सिक्रेशन कुठे होते असं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन काय बघा, एस्ट्रोडियल, दुसरा आहे एस्ट्रोजन, तिसरा आहे प्रोजेस्टेरॉन आणि LH म्हणजे लुटिनेजिंग हार्मोन. ओके, एस्ट्रोडियल आणि एस्ट्रोजन हे दोन्ही मेनली सिक्रेटेड बाय फॉलिकल, मेनली सिक्रेटेड बाय फॉलिकल्स मुळे सिक्रेट होते. ओके, हे झालं का उत्तर आपलं, हे दोन्ही चुकलं आपलं. ओके, चौथा काय, लुटिनेजिंग हार्मोन. हे काय आहे, लुटिनेजिंग हार्मोन हे सिक्रेटेड बाय एंटीरियर पिट्युटरी, एंटीरियर पिट्युटरी मध्ये सिक्रेशन होते. ओके, मग शेवटचं राहिलं आपलं प्रोजेस्टेरॉन. ओके, बघा प्रोजेस्टेरॉनचे थोडक्यात बघूया आपण. कॉर्पस लुटियम इज द, कॉर्पस लुटियम कधी येते, हे थर्ड फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये येतात. ओके, थर्ड फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, त्याला आपण काय म्हणतात, लुटियल फेज पण म्हणू शकतो. ओके, एकच मिनिट, लुटियल फेज किंवा सिक्रेटरी फेज पण म्हणतो आपण. कुठली, सिक्रेटरी. ओके, ह्याच्यामध्येच कॉर्पस लुटियमचे सिक्रेशन होतात. ओके, चला याच्यामध्ये काय काय होतात बरंच, हे कधी होणार आहे, फॉर्म्स आफ्टर ओव्युलेशन, आफ्टर ओव्युलेशन, ओव्युलेशन झाल्यावरती सिक्रेशन होणार आहे. कसल्याची, कॉर्पस लुटियमचे. ओके, कशामुळे, रप्चर फॉलिकल होते ना त्यावेळी, रप्चर फॉलिकल. ओके, भेटलं आपलं उत्तर. कॉर्पस लुटियम इज द सोर्स ऑफ प्रोजेस्टेरॉन मुळे कॉर्पस लुटियम सिक्रेशन होते. ओके, हे प्रोजेस्टेरॉनला आपण काय म्हणतात, प्रेग्नन्सी मेंटेनन्स हार्मोन. हे खूप योगदान आहे याचं प्रेग्नन्सी मध्ये. ओके, प्रेग्नन्सी मेंटेनन्स हार्मोन, हार्मोन पण म्हणू शकतो याला. ओके, खूप योगदान असते. ओके, उत्तर भेटले तिसरा. चला नेक्स्ट काय म्हटलं बघा, वर्ल्ड वाईड इन्फेक्शन दॅट नीड्स टू कंट्रोल नोन ॲज, जिओग्राफिक असला काय वर्ड नाही याच्यामध्ये इन्फेक्शन मुळे, एंडेमिक, एपिडेमिक, पेंडेमिक. बघा हे पण आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे. ओके, एंडेमिक म्हणजे काय, हे डिसीज कॉन्स्टंटली एका एरियामध्ये असणे. ओके, एक मिनिट, डिसीज कॉन्स्टंटली प्रेझेंट म्हणजे असणे तिथे, प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर, म्हणजे पर्टिक्युलर एरिया असो किंवा रिजन. ओके, सो रिजन मध्ये. ओके, एक्झाम्पल कुठली, मलेरिया, जिकडे पाऊस जास्त पडते तिकडे मलेरिया जास्त असते. ओके, हे झालं एंडेमिक. आणि एपिडेमिक हे सडन आउटब्रेक. एपिडेमिक म्हणजे काय, सॉरी तिसरं आहे, हे काय, सडन आउटब्रेक, आउटब्रेक ऑर इन्क्रीज डिसीज कॉज इन ना कुठे, स्पेसिफिक पॉप्युलेशन किंवा एरियामध्ये, स्पेसिफिक पॉप्युलेशन किंवा एरियामध्ये, ह्याला काय म्हणतात आपण, एंडेमिक. आपलं चौथा आहे पेंडेमिक. पेंडेमिक म्हणजे सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे, कोविड-19. ओके, कोविड-19 हे एका देशावरनं दुसऱ्या देशात कसं पसरत होते ह्यालाच आपण काय म्हणायचं, पेंडेमिक. पेंडेमिक म्हणजे काय, डिसीज ट्रान्समिटेड फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री, one country to another country, ह्यालाच काय आपण काय म्हणायचं, पेंडेमिक.
ओके, उत्तर आपलं भेटले पेंडेमिक. चला नेक्स्ट. व्हॉट आर द लिटल बम्स ऑन युअर टंग? लिटल बम्स काय असते? ओके, विलास नाही, विलय ऐकलं, हे काय विलास? विलास असं काय नसते. ओके, टेस्ट बर्ड कुठे असते? कुठे असते? टंग वरती, हा, पेपिले मध्ये. ओके, लोकेटेड ऑन, कुठे असते? पेपिले मध्ये असते, टंग मध्ये. ओके, मायक्रोविलाय हे कुठे आहे? मायक्रोविलाय कुठे असते? फाउंड इन सेल्स. हे पण नाहीये. बम्स म्हटलेला आहे, हा बम्स. ओके, हे असू शकतं, सेकंड फोल्डवर ठेवा, हे असू शकते. मायक्रोविलाय हे पण नाही, सेल मध्ये असते. ओके, फाउंड इन सेल. हे पेपिलाय म्हणजे काय? हे विजिबल आहे, विजिबल बम्स ऑन द टंग मध्ये असणार आहे. ओके, पेपिलाय टंग कुठे? टंगच्या सरफेस मध्ये. सरफेस दॅट कंटेन, बघा परत आलो आपण, दॅट कंटेन टेस्ट बर्ड्स. ओके, म्हणजे टेस्ट बर्ड्स म्हणजे दुसरा ऑप्शन गेला आपला. ओके, मग राहिला चौथा. उत्तर आपला चौथा बरोबर आहे. ओके, टेस्ट बर्ड बद्दल थोडक्यात इकडे बघूया इमेज बेस मध्ये. हे बघा, हे काय? ओमन टंग आहे, इकडे एपिग्लॉटिस आहे. आपण फक्त हे पेपिले एवढे बघूया. ओके, हे बॉडी टंगची, त्याच्यामध्ये टेस्ट बर्ड्स कसे असतात बघा, असे मार्क करून घ्या. पाठीमागे हे बेटरची टेस्ट लागते. ओके, हे बेटर झालं. पुढे स्वीट अँड सॉल्ट. ओके, आणि साईडला सोर. ओके, लक्षात राहू द्या. टिपला काय असते? स्वीट अँड सॉल्ट, हे लक्षात राहू द्या. ओके, इकडे बिटर, इथे काय? सोर. ओके, चला नेक्स्ट. हाऊ प्लॅसेंटल एक्सपल्जन कॅन बी कन्सर्न फॉर अ मदर्स हेल्थला काय कन्सर्न करणार आहे? ओके, शी मे बिकम द डेंजरसली डिहायड्रेटेड फॉर द एक्सपल्जन. ओके, बघा, प्लॅसेंटल एक्सपल्जनसाठी डेंजरसली डिहायड्रेट होणार आहे म्हणे. ओके, आणि शी कुड, दुसरं काय म्हणतं बघा, शी कुड लूज टू मच ब्लड ड्युरिंग द प्लॅसेंटल एक्सप्लोजन. मध्ये टू मच ब्लीड होणार आहे असं म्हणतंय. ओके, तिसरं काय म्हणते? हर बॉडी कॅन नॉट वर्क प्रॉपरली विदाउट अ प्लॅसेंटा. म्हणजे प्लॅसेंटा आपण आता एक्सप्लोजन होणार आहे. ओके, एक्सप्लोजन त्यानंतर तिचं बॉडीच वर्क करत नाही म्हणे. ओके, चौथा काय म्हणते? द हार्ट रेट कुड बिकम इरेग्युलर. हार्ट रेट इरेग्युलर होते म्हणे. ओके, आपल्याला हुडकून काढायचं आहे कुठला ऑप्शन बरोबर आहे. ओके, हार्ट रेट कुड बिकम इरेग्युलर, हे असं आहे का? होते, मे बी. ओके, ड्यू टू कशामुळे? हायपोवेलेमिया, कारण थोडी ब्लड लॉस तर डिलिव्हरीमध्ये होणार आहे. चौथा उत्तर चुकीचं आहे आपलं. ओके, दुसरं काय म्हणते बघा, हर बॉडी कॅन नॉट वर्क प्रॉपरली. प्लॅसेंटा नसल्याने म्हणजे बॉडी प्रॉपर वर्कच करत नाही. म्हणजे हे काय प्लॅसेंटा अगोदरपासून होता का? नाही, हे 6 to 12 वीक ऑफ गेस्टेशनल एज मध्ये सुरू झालं तयार होण्यासाठी. म्हणजे बच्चू ज्यावेळी प्रेग्नन्सी होते त्यावेळी हे प्लॅसेंटा सुरू झाले. ओके, असं आहे का? पहिल्यापासून होतं ना? नाही. तिसरा चुकीचा. पहिला काय म्हटलं बघा, शी मे बिकम डेंजरसली डिहायड्रेटेड. नाही, एवढी पण ब्लीड नाही होणार आहे. ओके, पीपीएच मध्ये एकदा होऊ शकते. पोस्टमॉर्टम हेमरेज मध्ये 500-1000 पर्यंत ब्लिडिंग होऊ शकते, पण फक्त प्लॅसेंटा एक्सप्लोजन साठी एवढी ब्लीड नाही होणार आहे. ओके, हे पण चुकीचं आहे. शी कुड लूज टू मच ब्लड ड्युरिंग द प्लॅसेंटल एक्झाम. ओके, बघा फर्स्ट आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये किती फरक आहे. इथे डेंजरसली डिहायड्रेटेड म्हणजे एकदम डेंजरसली डिहायड्रेट होणार आहे. ओके, हे नाहीये. बघा दुसरा ऑप्शन काय म्हटलं? टू मच ब्लड ड्युरिंग प्लॅसेंटल एक्सप्लोजन मध्ये, हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, शक्यतो 200 ml पर्यंत ब्लिडिंग होतात प्लॅसेंटा एक्सप्लोजन साठी. ओके, दुसरं उत्तर बरोबर आहे आपलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणते बघा. कॉमन कॉज ऑफ अँटीपार्टम हेमरेज. अँटीपार्टम हेमरेज म्हणजे काय? एपीएच. ओके, कॉमन कॉज काय आहे एपीएचचा असं विचारलेलं आहे. लास्ट आपण प्रिव्हियस क्वेश्चन बघताना मोस्ट कॉमन कॉज ऑफ
पीपीएच असे पण क्वेश्चन आलते. ओके, पहिले एक एक ऑप्शन बघूया आपण. युटरिन रप्चर, युटरिन रप्चर. ओके, युटरिन रप्चर होते म्हणे. ओके, जे मोस्ट कॉमन कॉज आहे का? नाही आहे, हे रेअर आहे, कॉमन नाही आहे. रेअर कॉज ऑफ एपीएच. ओके, हे कधी होणार आहे? मोस्ट कॉमन ड्युरिंग लेबर, ड्युरिंग लेबरमध्ये होऊ शकते. ओके, युटरिन रप्चर हे नाही आहे आपलं. दुसरं काय म्हणतंय? युटरिन फायब्रॉइड. ओके, हे पण काय आहे? कॅन कॉज ब्लीडिंग. हे कॅन ब्लीड बट नॉट, याच्यामध्ये नाही आहे. हे सी सेक्शनमध्ये होते. ओके, सी सेक्शनमधलं आहे हे. कुठली? युटरिन फायब्रॉइड. हे पण चुकीचं आहे. ओके, व्यासा शेवटचं बघा काय म्हणतं? व्यासा प्रिव्हिया. व्यासा प्रिव्हिया काय आहे? हे पण रेअर आहे. ओके, रेअर आहे. कॉज पीपीएच, एपीएच नाही, हे पीपीएच कॉज करू शकतो. ओके, राहिलं कुठला आपलं? तिसरा प्लॅसेंटल प्रिव्हिया. हे प्लॅसेंटल प्रिव्हिया म्हणजे काय? ब्लीडिंग, ब्लीडिंग फ्रॉम जेनेटल ऑर्गन, जेनेटल ऑर्गन किंवा जेनेटल ट्रॅक्ट. कधी? आफ्टर 20 वीक ऑफ गेस्टेशनल एज, 20 वीक ऑफ गेस्टेशनल एज, किंवा काय म्हणू शकतो आपण? 20 वीक ऑफ प्रेग्नेंट, प्रेग्नेंट अँड बिफोर डिलिव्हरी. प्रेग्नेन्सीमध्ये. ओके, प्रेग्नेन्सीमध्ये किंवा बिफोर डिलिव्हरी ज्यावेळी ब्लिडिंग होते त्याला आपण काय म्हणतात? प्लॅसेंटा प्रिव्हिया. हे कसं असतं? हे पेनलेस ब्लिडिंग असते. हे पण आपण पहिल्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. ओके, पेनलेस ब्लिडिंग. ओके, उत्तर भेटलं आपल्याला प्लॅसेंटा प्रिव्हिया. हे काय? मोस्ट कॉमन कॉज आहे एपीएचचा. ओके, पीपीएचचं काय होतं? अटोनिक्युटरस. असे प्लॅसेंटा प्रिव्हिया हे पीपीएच साठी आहे. ओके, तिसरं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट. व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द मेकॅनिझम ऑफ द लेबर? ओके, लेबर हे खूप मोठी क्लास आहे, आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. फक्त हे सध्याला एवढीच बघू. ओके, बघा ऑप्शन काय काय म्हटलेलं आहे? एंगेजमेंट, फ्लेक्झन, एक्सटेन्शन, क्राउनिंग. ओके, थोडक्यात आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बघूया. ओके, मेकॅनिझमचं लेबर. ओके, लेबर काय काय स्टेप्स असते बघूया आपण. ओके, पहिला स्टेप आहे एंगेजमेंट. ओके, एंगेजमेंट. ओके, एकच मिनिट, हे काय हे होणार नाही आहे. ओके, एंगेजमेंट. एंगेजमेंट काय आहे? हे फर्स्ट कार्डिनल मोमेंट आहे. ओके, फर्स्ट कार्डिनल मोमेंट. कार्डिनल मोमेंट. ओके, आपण शॉर्ट मध्ये बघूया. ओके, कारण याला खूप टाइम लागते लेबरला. ओके, दुसरा आहे डिसेंट. डिसेंट म्हणजे काय? हे युनिव्हर्सल स्टेज ऑफ लेबर आहे, म्हणजे खाली जाणे. ओके, डिसेंट. ओके, म्हणजे डाऊनवर्ड मोमेंट पण म्हणू शकतो आपण. डाऊनवर्ड मोमेंट, डाऊनवर्ड मोमेंट. तिसरा कुठला आहे? फ्लेक्झन. ओके, तिसरा कुठला? फ्लेक्झन. चौथा कुठला आहे? त्याच्यानंतर काय होणार? इंटरनल रोटेशन. ओके, इंटरनल रोटेशन. पाचवा काय? क्राउनिंग. क्राउनिंग म्हणजे फर्स्ट टाइम बेबी दिसणे, बेबीचं हेड. ओके, हे काय झालं? पाचवा. ओके, हे पाचवा झाला. आणि सव्वा काय? डिलिव्हरी ऑफ हेड. डिलिव्हरी हेड ज्यावेळी दिसते क्राउनिंग म्हणायचं. त्यानंतर काय होणार? डिलिव्हरी ऑफ हेड. ओके, त्यानंतर काय? रेस्टिटेशन. रेस्टिटेशन. ओके, त्याच्यानंतर इंटरनल रोटेशन ऑफ, इंटरनल रोटेशन, रोटेशन ऑफ शोल्डर. याला अजून एक नाव आहे. ओके, शोल्डर झालं. एक्सटर्नल, एक्सटर्नल रोटेशन ऑफ हेड. एक्सटर्नल रोटेशन ऑफ हेड पण म्हणतात आपण. ओके, आठवा झाला. नववा डिलिव्हरी ऑफ एंटेरियर, डिलिव्हरी ऑफ एंटेरियर शोल्डर, एंटेरियर शोल्डर. ओके, आणि तवा डिलिव्हरी ऑफ ट्रंक. हे झालं आपलं कम्प्लीट लेबर. डिलिव्हरी ऑफ
ट्रंक. ओके ओके हे आपण डिटेलमध्ये DMR आणि DHS चे APOQ झाल्यानंतर आपण बघूया, जे इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये जे परत परत एक्झाममध्ये रिपिटेशन होतात. ओके चला बघा, कुठली उत्तर आपलं बरोबर आहे. पहिलं काय होणार आहे? ओके एंगेजमेंट. ओके सगळीकडे एंगेजमेंट आहे, म्हणजे हे क्लिअर झालंय. एंगेजमेंट सगळीकडे होणार आहे. नेक्स्ट काय होतं एंगेजमेंट नंतर? डिसेंट, फ्लेक्झन. ओके बघा, फ्लेक्झन आहे का डायरेक्ट? नाही. डिसेंट हे पण चुकलं. हे दोन्हीमध्ये बघायचं आता आपल्याला. ओके त्याच्यानंतर काय होतं? इंटरनल रोटेशन. नाही, फ्लेक्झन होता, म्हणजे दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके बघा इमेज मध्ये पण आम्ही आणलेलं आहे. ओके पहिलं काय आहे? एंगेजमेंट. ओके एंगेजमेंट मध्ये काय होणार आहे? खाली येऊन बसणार आहे बच्चू. ओके डिसेंट म्हणजे खाली येणार आहे. फ्लेक्झन म्हणजे आपलं बेबीचे जे चिन्ह असतात असे मूव्ह होणार कुठे? छातीकडे. असं झाल्यावर इथे थोडी स्पेस क्रिएट होणार, यालाच आपण काय म्हणतात? फ्लेक्झन. इंटरनल रोटेशन म्हणजे ते स्पेस क्रिएट झाल्यावर इंटरनल रोटेशन होणार आहे. त्यानंतर काय? हेड डिलिव्हरी परत एक्सटेन्शन होऊन बाहेर येणार, त्यावेळी हेड बाहेर पडल्यावर परत एक्सटर्नल रोटेशन होणार, हे शोल्डरसाठी. त्यानंतर बेबी एक्सप्लोजन होणार आहे. ओके डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहे. ओके चला नेक्स्ट काय म्हणतात बघा 27. ह्या प्रेग्नंट वुमेन इन द फर्स्ट सेमेस्टर मध्ये आलेला आहे. ओके विथ माइल्ड लेफ्ट वेंट्रिक्युलर डिस्फंक्शन. ओके हार्टची प्रॉब्लेम आहे, त्याला डिस्फंक्शन व्हायला, बट फिलिंग वेल कॅन टेक. म्हणजे कुठली मेडिसिन देणार आहे आपण? म्हणजे काय म्हटलंय बघा, माइल्ड लेफ्ट वेंट्रिक्युलर डिस्फंक्शन म्हणजे हार्टची प्रॉब्लेम आहे, कुठली ड्रग दिल्यावर हिला बरी होणार आहे? म्हणजे आपल्याला ते टेरोटोजेनिक ड्रग नाही द्यायचं आहे, जे प्रेग्नन्सी मध्ये सेफ आहे. जे ड्रग कुठले आहे असे विचारलेलं आहे इनडायरेक्टली. ओके बघा काय म्हणते, पहिलं कुठले? वॉर्फरिन हाय डोज. वॉर्फरिन हे टेरोटोजेनिकच आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी काय म्हणते? हाय डोज. म्हणजे पहिलं उत्तर चुकलं. ओके दुसरा काय? मेटोप्रोलॉल. मेटोप्रोलॉल काय आहे? हे बीटा ब्लॉकर आहे. बीटा ब्लॉकर ड्रग हे सेफ इन प्रेग्नन्सी आहे. ओके हे मेटोप्रोलॉल वगैरे सेफ इन प्रेग्नन्सी. ओके हे काय करणार आहे? मेटोप्रोलॉल रिड्यूस कार्डियक वर्कलोड कमी करते. ओके कार्डियक वर्कलोड अँड ओके सेंट्रल symptom of heart dysfunctions. ओके एवढी काम करते. कुठले? बीटा ब्लॉकर. मेटोप्रोलॉल कुठले? बीटा ब्लॉकर आहे, सेफ इन प्रेग्नन्सी आहे, रिड्यूस द कार्डियक वर्कलोड कमी करतो. ओके आणि सिम्पटम्सला पण, हार्टला डिस्फंक्शन ह्याला पण रिड्यूस करतो. ओके तिसरा काय आहे? लोसार्टेन. हे काय? हे पण कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो याच्यामध्ये प्रेग्नन्सी मध्ये. हे कुठले? ARB चा ड्रग आहे. ARB म्हणजे काय? एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहे. ओके चौथी काय आहे? एनालप्रिल. एनालप्रिल काय आहे? हे AC इनहिबिटर्स आहे. हे पण टेरोटोजेनिक इन प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये आपण नाही द्यायचं. ओके उत्तर दुसरा मेटोप्रोलॉल बरोबर आहे, टिक करा दुसरा नंबर. आणि चला नेक्स्ट. व्हॉट आर द टू हार्मोन्स? दोन हार्मोन्स आहे कंबाइन्ड इन द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. म्हणजे COCP मध्ये कुठली दोन हार्मोन्स आहे जे कंबाईन मध्ये आपण देतात? ओके असे प्रश्न विचारलेला आहे. ओके COCP कुठले? हे हार्मोनल पिल आहे, कशासाठी? कॉन्ट्रासेप्शन साठी आपण यूज करतात. ओके हे काय? डोपामिन आणि सेरोटोनिन. हे काय? हे न्यूरो ट्रान्समीटर्स आहे. ओके न्यूरो ट्रान्समीटर. हे काय? हार्मोन नाही आहे. ओके हे पण चुकलं. ओके हे काय म्हटलं बघा? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन. ओके हे आहे दोन्ही हार्मोन आहे. ओके ह्याला होल्डवर ठेवू, पुढे बघूया. प्रोलॅक्टिन आणि सेरोटोनिन. सेरोटोनिन काय? न्यूरो ट्रान्समीटर. प्रोलॅक्टिन काय? अफेक्ट द मिल्क प्रोडक्शन. हे पण नाहीये. ओके इस्ट्रोजन अँड टेस्टोस्टेरॉन. इस्ट्रोजन ओके हे काय? हे मेल सेक्स ऑर्गन आहे. ओके सेक्स ऑर्गन आहे, सेक्स हार्मोन. ओके हे पण नाहीये, म्हणजे हे पण चौथा पण गेला ऑप्शन मधला, तिसरा पण गेला,
पहिला पॉइंट गेला, म्हणजे होल्डवर ठेवलं होतं आपण सेकंड. ओके, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. बघा शिवशिपी मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची कंबाईन असते. ओके, इस्ट्रोजन साठी आपण कुठली हे करतात यूज, एस्ट्रोडियल हे यूज करतात. प्रोजेस्टेरॉन मधला लिओनॉर्जेस्ट्रॉल, लिओनॉर्जेस्ट्रॉल हे हार्मोन यूज करतात शिवशिपीमध्ये. शिवशिपीमध्ये किती एक्झाम्पल, मालायन, मालायन हे फ्रीमध्ये असते. ओके, गव्हर्नमेंट सप्लाय. मालाडी हे दुकानमध्ये भेटतात आपल्याला मेडिकलमध्ये. ओके, हे किती किती गोळ्या असतात त्याच्यामध्ये, 28 गोळ्या असतात. ओके, 21 गोळ्या कशाचे असतात, हार्मोनचे असतात. हार्मोन आणि अजून राहिले कुठे 7. ओके, 8 लिहिलं बघा, 7 गोळ्या कशाचे असते, आयरनचे. आपण ही कॉन्ट्रासेप्टिव्ह बद्दल आपण हे सगळं झाल्यावर पण एक क्लास घेऊया. हे पण कॉन्ट्रासेप्टिव्ह वरती, इम्युनेशन वरती. ओके, फुल डिटेल मध्ये बघूया आपण. उत्तर कुठला बरोबर आहे आपला, दुसरा. टिक कर देंगे 2 नंबर. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, फॉल रिस्क असेसमेंट. म्हणजे फॉल रिस्क असेसमेंट इज नेसेसरी फॉर द पेशंट सेफ्टी अँड इट कॅन बी असेस्ड बाय. ओके, असे कशाने असेस करतात असे विचारलेलं आहे. ओके, न्यूमेरिकल स्केल आहे काय, हे जनरल पेन स्केल आहे. काय, जनरल पेन स्केल. ओके, जनरल पेन स्केल आहे. ओके, हे आपलं चुकलं. ब्रेडन स्केल सगळ्यांना माहिती असेल. असेसमेंट फॉर कशासाठी, हे प्रेशर अल्सर रिस्क चेक करण्यासाठी. काय, प्रेशर अल्सरच नाही लिहिलं आपण, अल्सर रिस्क असेसमेंट करण्यासाठी हे स्केल यूज करतात आपण. हे पण नाहीये, हे पण नाहीये. ओके, हे आहे आपला मोर्स फॉल स्केल. बघा डायरेक्टली म्हटलेलं आहे फॉल्स, तरी पण इथे एफ आहे, त्याला ठेवा होल्डवर मग. ओके, FLCC स्केल. हे स्केल काय आहे, हे पण कशासाठी, हे पण पेन असेसमेंट करतात आपण. ओके, पेन असेसमेंट इन नॉन वर्बल पेशंट मध्ये. ओके, ज्यांना बोलता येत नाही त्या पेशंट मध्ये, नॉन वर्बल पेशंट मध्ये. ओके, इन म्हणजे एस्पेशली कुठे यूज करतात, इन्फंट्स मध्ये. इन्फंटला बोलता येतात का, नाही. ओके, काय FLACC म्हणजे काय, एफ म्हणजे काय, हे फेस झालं. ओके, हे लेग झालं. ओके, हे ऍक्टिव्हिटी. ओके, C म्हणजे क्राय. ओके, आणि कॉन्सॅपिलिबिलिटी कुठे, सॉरी एक क्राय झालं, हे काय, कॉन्सोलेबिलिटी. ओके, हे झालं. म्हणजे हे आपलं आहे का, आला का, एफ म्हणजे फॉल्स आला का, नाही. म्हणजे तिसरं उत्तर बरोबर आहे. हे आपण कशासाठी यूज करतात, मॉर्से फॉल स्केल हे फॉल रिस्क असेसमेंटसाठी यूज करतात. ओके, उत्तर भेटलं आपलं. चला नेक्स्ट बघा, ह्याची चेकलिस्ट आणलेली आहे मी. याच्यामध्ये 6 एलिमेंट्स आहेत बघा, हिस्ट्री ऑफ फॉलिंग आणि सेकंडरी डायग्नोसिस, एम्ब्युलेटरी एड आणि वाईव्ह आणि हेपरिन लॉक आणि गेट आणि मेंटल स्टेटस. हे सगळी चेक करून स्कोर देतात. ओके, स्कोर मध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये लो रिस्क असल्यावर किती स्कोर असणार, 0 ते 24. ओके, आणि मॉडरेट असल्यावर 25 ते 44. ओके, हाय असेल तर रिस्क मोर देन 45 पेक्षा जास्त असतं. हे झालं आपला फॉल स्केल. ओके, चला नेक्स्ट काय म्हटलं बघा, बँडेजिंग इज अ प्रोसेस ऑफ कव्हरिंग अँड सपोर्टिंग. बँडेजिंग बद्दल बोललेलं आहे. ओके, बँडेजिंग हा खूप महत्वाचा आहे. ओके, बँडेजिंग काय आहे, बँडेजिंग म्हणजे कव्हरिंग. ओके, कव्हरिंग करते आणि प्रोटेक्टिंग पण करते आणि इमोबिलाइज पण करते. हे इमोबिलाइजिंग म्हणा. ओके, ऑन कुठे, इंजुर्ड पार्ट ऑफ बॉडीला, ओके, हे काय करतो, सपोर्टिंग वुंड्स. ओके, आणि रिड्युसिंग स्वेलिंगला कमी करते. ओके, आणि कंट्रोल ब्लिडिंग. ओके, एवढी मेन कामं करतात. हलक्यात घ्यायचं नाही बँडेजला. ओके, हे झालं बँडेजिंग.
ओके बघा काय म्हटले, बँडेज प्रोसेस ऑफ ब्लडला आपण थांबणार आहे का डायरेक्ट बँडेजने? हा नाही आहे. फर्स्ट हे इन्फेक्शन होते, त्याला बांधून नाही ठेवायचं, डिस्कट करायचं, म्हणजे इन्सिजन ड्रेनेज करायचं. ओके हे पण चुकीचं. जॉईंट ऑफ द बॉडी, नॉर्मल जॉईंट ऑफ बॉडीला आपण बँडेजिंग करतात का नॉर्मली? नाही. ओके उत्तर कुठला आहे आपला? इंजर्ड पार्ट. बघा इंजर्ड पार्टला. ओके उत्तर कुठला? दुसरा. चला नेक्स्ट. आता किती राहिले? 10 क्वेश्चन. मला वाटते तुम्ही 1 ते 30 क्वेश्चन पर्यंत टिकमार्क करून आलेला आहे आणि अजून 10 राहिल्या. 10 झाल्यावर आपलं परत तुम्ही स्वतः असेसमेंट करून घ्यायचं आहे, सेल्फ इव्हॅल्युएशन. ओके नेक्स्ट. ओके चला काय म्हणते बघा 31st क्वेश्चन. विच ऑथॉरिटी लॉन्चड, कुठली ऑथॉरिटी लॉन्च केलेला आहे? नोटीस म्हणतो बघा, नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम. ओके NRCP, नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम, हे कुठली ऑथॉरिटीने लॉन्च केलेला आहे असं विचारलं क्वेश्चन. ओके बघा एनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया हे केलं का, लॉन्च केलं का? नाही. यांनी काय केलं? एनिमल राईट्स अँड वेलफेअर बद्दल, एनिमल राईट्स अँड वेलफेअर बद्दल बोललेलं आहे. ओके दुसरं काय? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, कुठले? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. ओके मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके यांनी काय केलेलं आहे? ऑथॉरिटीने लॉन्च केलेलं आहे. कुठली? नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम. ओके यांचं एम काय होतं? उत्तर आपल्याला भेटलेलं आहे दुसरा. ओके NRCP ची एम काय होता? ओके प्रिव्हेंट अँड कंट्रोल ह्युमन रेबीज. ओके ह्युमन मध्ये जे रेबीज डिसीज होते ते प्रिव्हेंट आणि कंट्रोल करण्यासाठी. ओके आणि मॉस डॉग वॅक्सिनेशन, सर्व कुत्र्यांना वॅक्सिनेशन देणे. ओके हे यांचं मेन मुद्दा होते. आणि काय होतं अजून? एकच मिनिट. आणि काय होतं? डॉग पॉप्युलेशन कंट्रोल करणे. ओके डॉग पॉप्युलेशन कंट्रोल हे. ओके एक मिनिट हे झालं कंट्रोल. ओके आणि ह्युमन रेबीज सर्व्हेलन्स हे त्यांचं हे होतं. आणि अजून एक होतं PPF म्हणजे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे MHFW यांनी आणलेले हे आहे. कशात? NRCP मधलं एम्स. ओके चला मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, हे ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. ओके हे काय म्हटलंय? वाईल्ड लाईफ, हे पण रिलेटेड नाही आहे. ओके उत्तर आपलं दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट अ कॉमन साइन ऑफ निओनॅटल इन्फेक्शन. खाली दिलेल्या मध्ये निओनॅटलचे इन्फेक्शन कुठलं नाही आहे असं म्हटलेलं आहे. एलिव्हेटेड टेम्परेचर, हो इंडिकेट करते इन्फेक्शनची. ओके इंडिकेटर आहे हो. ओके म्हणजे हे उत्तर नाही आपलं. ओके इथे नॉट म्हटलेलं आहे. ओके ओव्हर फीडिंग हे पण असू शकते इन्फेक्शन मध्ये, ओव्हर फीडिंग पण होऊ शकते. ओके हे पण चुकीचं आहे. आणि परत काय म्हटले? लो बर्थ वेट, हे इन्फेक्शन आहे का? नाही. ओके हे काय आहे? रिस्क फॅक्टर आहे. LBW इज अ रिस्क फॅक्टर. LBW म्हणजे काय? लो बर्थ वेट बेबी. किती कमी असते? 2.5 kg पेक्षा जे कमी असते बेबी त्याला आपण काय म्हणतात? लो बर्थ वेट. ओके त्याची मोस्ट कॉम्प्लिकेशन असतात. हे फक्त एक निओनॅटल इन्फेक्शन नाही आहे. ओके अनयुजुअल इरिटेबिलिटी हे मे बी असू शकते. ओके अनयुजुअल इरिटेबिलिटी. ओके उत्तर कुठला बरोबर आहे आपला? तिसरा. चला नेक्स्ट. विच इज द नॉट अ डायमेन्शन ऑफ हेल्थ.
म्हणजे खाली दिलेल्या मध्ये डायमेन्शन ऑफ हेल्थ कुठलं नाहीये असं विचारलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे WHO डायमेन्शन बद्दल. ओके, मेंटल होतं का आहे, फॅमिली नाही, फिजिकल आहे, सोशल आहे, फिजिकल नाही सोशल, मेंटल वेलबिंग आहे ना आपलं ते. ओके, कुठलं नाहीये फॅमिली. ओके, उत्तर कुठला बरोबर आहे, नॉट म्हटलेला लक्षात राहू दे, दुसरं उत्तर बरोबर आहे आपलं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. व्हॉट इज द CPU? CPU म्हणजे काय असं विचारलेलं आहे. CPU म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कुठे असते, कशासाठी जोडतो आपण, हे आपलं PC म्हणजे कॉम्प्युटर साठीला असते. ओके, त्याला काय म्हणतात आपण, एक मिनिट, ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणतो आपण. सगळं मेन ह्याच्यामध्ये असते, ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. ओके, हे सगळी प्रोसिजर करतात, जे अर्थमेटिकचा असो, अर्थमेटिकचा असो, कॅल्क्युलेशन असो, कुठली कंट्रोल असो कॉम्प्युटरची, सगळी मॅक्झिमम कामं, मॅक्झिमम म्हणजे सर्व कामं हे CPU करतात. म्हणून ह्याला आपण काय म्हणायचं, ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. ओके, CPU सेंटर पॉइंट ऑफ कॉम्प्युटर नाही, कॉम्प्युटर प्रोसेसिंग युनिट नाही. बघा इथले इथे कन्फ्युज होऊ शकते, प्रोसेसिंग युनिट नाही, सेंट्रल काय उत्तर बरोबर आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, चौथा काय आहे, कॉम्प्युटर मॉनिटरिंग युनिट नाही. उत्तर कुठला बरोबर आहे, तिसरा. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट आर द अर्ली साइन ऑफ प्रेग्नन्सी? प्रेग्नन्सीचा अर्ली साइन कुठली आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा काय काय म्हटलेलं ऑप्शन मध्ये, एन्झायटी अँड फिअर. ओके, हे इमोशनल रेस्पॉन्स आहे. ओके, इमोशनल रेस्पॉन्स. ओके, ही फिजिकली नाही आहे. ओके, आणि नॉट अर्ली साइन पण आहे, नॉट अर्ली साइन. ओके, तिसरं काय म्हटले, इन्सोमनिया अँड पाल्पिटेशन नाही, हे पण नाही, अर्ली साइन ऑफ प्रेग्नन्सी नाही आहे. ओके, मे ऑकर लेटर, हे नंतर येऊ शकते पण एकदम पहिलं स्टार्टिंगला येत नाही, मे ऑकर लेटर. ओके, कॉन्स्टिपेशन अँड डायरिया होत नाहीये. ओके, कॉन्स्टिपेशन होते. ओके, प्रेग्नन्सी मध्ये कॉन्स्टिपेशन. ओके, पहिला हे तिन्ही उत्तर चुकीचं आहे. ओके, राहिला आपला पहिला, नोजिया अँड अर्ली मॉर्निंग वॉमिटिंग, हे आहे आपलं उत्तर बरोबर. ह्याला आपण काय म्हणतात, ऑल्सो नोन ॲज अ मॉर्निंग सिकनेस. ओके, म्हणजे कन्फ्यूज झाल्यावरती स्टार्टिंगला ज्यावेळी आपण म्हणजे जी प्रेग्नेंट वुमन मॉर्निंगला उठते त्यावेळी त्याला नोजिया वॉमिटिंगची सेन्सेशन होते, त्याला काय म्हणतात आपण, मॉर्निंग सिकनेस. ही कधी सुरुवात होते, हे फर्स्ट 3 मंथ मध्ये असते, मोस्टली फर्स्ट 3 मंथ मध्ये, ते पण मोस्ट कॉमनली प्रायमी मध्ये. ओके, उत्तर भेटलं आपला पहिला. चला नेक्स्ट, कॅन्सर पेन कॅन बी बेस्ट मॅनेज बाय द फॉलोइंग. ओके, कॅन्सर पेन बघा आपण लास्ट PYQ मध्ये बघितलेलं आहे. कुठली लास्ट PYQ मध्ये कुठला बघितलं होतं आपण, NSAID आणि पोफाइड्स दिलतो कुठल्या कॅन्सर पेशंटला त्याची पेन मॅनेजमेंट करायला. ओके, आता हा क्वेश्चन काय म्हणते बघा, कॅन्सर पेन कॅन बी बेस्ट मॅनेजड बाय, आपल्याला काय हुडकायचं आहे, परत सेम NSAID किंवा ओपाइड्स बघायचं आहे. ओके, पॅरासिटामॉल ओपाइड आहे का, हे नाहीये. हे आपण कशासाठी यूज करतात, माइल्ड पेन आणि फिवरसाठी यूज करतो, पॅरासिटामॉल आणि फिवर. काय का उत्तर नाहीये. स्टेरॉइड पण यूज करतात का आपण, हे इन्फ्लेमेशन ऑफ ब्रेन साठी यूज करतात. ओके, इन्फ्लेमेशन ब्रेन ड्युरिंग कॅन्सर साठी, आणि पेन साठी यूज करतात का आपण, हे नाही. चौथा काय आहे, ट्रोमोडॉल काय आहे, हे पण ओपाइड आहे. ओके, ओपाइडच आहे पण हे खूप वीक आहे. ओके, वीक ओपाइडामध्ये ह्याला काउंट करतात. हे मॉडरेट पेन साठी आपण यूज करतात. ओके, मॉडरेट पेन साठी. आपलं आता उत्तर कुठलं राहिले, मॉर्फिन काय आहे, हे स्ट्रॉंग ओपाइड आहे. स्ट्रॉंग ओपाइड
अनाल्जेसिक. ओके, अनाल्जेसिक. ओके, हे डिवोशी इन moderate to severe pain, moderate to severe pain कधी कुठे इन कॅन्सर पेशंट. ओके, हे स्पेशली पॅलिएटिव्ह केअर मध्ये यूज करतात, स्पेशली इन पॅलिएटिव्ह केअर, पॅलिएटिव्ह केअर मध्ये हे ड्रगला यूज करतात. उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. हे सेम आपलं लास्ट क्वेश्चन पीओक्यू मध्ये आपण सॉल्व्ह केलं होतं तेच आहे, ओपाइड आणि NSAID ड्रग्स. ओके, नेक्स्ट. पेरेंट्स स्टेइंग विथ चिल्ड्रन इज कॉल्ड ॲज अ. पेरेंट्स स्टेइंग विथ अ चिल्ड्रन त्याला आपण काय म्हणतात? ओके, कंबाईनर फॅमिली, कंबाईनर जास्त काय नसते. ओके, जॉईंट फॅमिली, जॉईंट फॅमिली सगळ्यांना माहिती आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये कोण कोण असतात? पेरेंट्स. ओके, पेरेंट्स, चिल्ड्रन, चिल्ड्रन त्यांचे ग्रँड पॅरेंट्स. ओके, ग्रँड पॅरेंट्स आणि काका काकी मावशी हे सगळे, हां, अंकल्स, हां, आंटीज, हां, आणि त्यांचे बच्चू म्हणजे काय म्हणतात आपण? कजिन्स. हे सगळे जे सोबत राहतात त्याला काय म्हणतात आपण? जॉईंट फॅमिली. ओके, आणि काय म्हटलं? पेरेंट स्टेइंग विथ चिल्ड्रन, हे फक्त हे दोघांना काय म्हणायचं असं विचारलं, हे झालं जॉईंट फॅमिली. ओके, एक्सटेन्शन फॅमिली म्हणजे काय? आणि न्यूक्लिअर फॅमिली. बघा, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कोण कोण असतात? पेरेंट्स अँड विथ देअर चिल्ड्रन. हे काय झालं आपलं? न्यूक्लिअर फॅमिली झालं. काय म्हटलंय? पेरेंट्स स्टेइंग विथ चिल्ड्रन म्हणजे आपलं उत्तर पण आलं बघा, न्यूक्लिअर फॅमिली आपलं उत्तर आहे. ओके, एक्सटेन्शन फॅमिलीमध्ये काय? न्यूक्लिअर फॅमिलीच असते, त्याच्यामध्ये थोडी जोडलेले असतात, म्हणजे ग्रँड पॅरेंट्स असो फक्त. ओके, ग्रँड पॅरेंट फक्त ह्यांच्यासोबत राहतात किंवा कोणीतरी. ओके, अंकल असो आणि आंटीज, काका मावशी, फक्त न्यूक्लिअर फॅमिली सोबत दोघं तिघं राहणे. ओके, ह्याला काय म्हणतात? थोडं एक्सटेंडेड किंवा एक्सटेन्शन फॅमिली पण म्हणू शकतात. ओके, आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? पेरेंट स्टेइंग विथ चिल्ड्रन हे फक्त न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये येत आहे. ओके, कुठलं उत्तर बरोबर आहे आपलं? चौथा. हे मोस्ट कॉमन फॅमिली आहे आता इन वर्ल्ड वाईड. ओके, सध्याला. ओके, चला नेक्स्ट. ड्युरिंग होम विजिट, होम विजिट करताय कोण? पब्लिक हेल्थ नर्स, PHN. ओके, फाउंड दॅट देर इज अ ब्लीड इन्सिडेंट. ओके, ब्लीडचा एक इन्सिडेंट भेटलं त्यांना इथे. ओके, विच इज द करेक्ट प्रॅक्टिस टू स्टॉप ब्लिडिंग. बघा काय? स्टॉप ब्लिडिंग फक्त ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आपल्याला. ओके, काय म्हटलेलं बघा? कॅरी द पेशंट टू द नियरेस्ट हॉस्पिटल. बघा, ब्लिडिंग तर चालू आहे असं नेऊ शकते का? नाही, चुकीचं आहे. ओके, हे नॉट अ फर्स्ट एड, नॉट अ फर्स्ट एड. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे? अलाउ ब्लड टू क्लॉट इन इट्स ओन अवे. बरं आहे बाबा, थोडं लागलं तर ओके. आता इथं मेन्शन नाहीये किती लागलंय आणि किती ब्लीड होतंय, हे पण चुकीचं आहे. ओके, तिसरं काय म्हटलं बघा? अप्लाय ग्रीस. ग्रीस लागायचं असतंय? नाही, हे काय होते ग्रीस लावल्यावर? हे अनहायजेनिक आहे. ओके, अनहायजेनिक, हे पण चुकीचं आहे. ग्रीस वगैरे काय लावायचं नाही. ओके, आपले डायरेक्ट प्रेशर टू द ब्लिडिंग एरिया टू स्टराईल क्लॉथ. बघा, हे एकदम उत्तर बरोबर आहे. ओके, बघा किती छान आहे. डायरेक्ट प्रेशर टू द ब्लिडिंग एरिया. ओके, ब्लिडिंग एरिया जिथे आता समजा हे एक बॉडी पार्ट आहे, इथे लागलेलं आहे. ओके, इथे लागलेलं आहे, इथे ब्लीड होत आहे. ओके, इथे काय करायचं आपल्याला? डायरेक्ट प्रेशर द्यायचं आहे. ओके, युजिंग स्टराईल क्लॉथने म्हणजे ब्लीड थांबवण्यासाठी. हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर रेडचं उत्तर बरोबर चौथा आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरस अँड बॅक्टेरिया. व्हायरस अँड बॅक्टेरियामध्ये कुठली काय म्हटलेलं आहे बघा? कुठली फॉलोइंग प्रोव्हाइड स्पेसिफिक डिफेन्स म्हटले, कुठली म्हणजे स्पेसिफिक डिफेन्ससाठी अगेन्स्ट व्हायरस अँड बॅक्टेरियामध्ये. ओके, इन्फ्लॅमेशन म्हणजे काय? हे नॉर्मल पार्ट ऑफ बॉडी रेस्पॉन्स आहे. इन्फेक्शन मध्ये रेस्पॉन्स होत आहे, रेस्पॉन्स ऑफ बॉडी पार्ट्स. ओके, पार्ट आहे हे झालं. ओके,
आपण टी सेल बी सेल ज्या वेळेस बघितलं लास्ट क्वेश्चन मध्ये पण टी सेल काय होतं हे हा याच्यामध्ये काय होतं काय बघितलं होतं हे सेल्युलर इम्युनिटी ओके इमिडिएट इम्युनिटी ओके बी सेल लास्ट वेळेस बघितलं हे अँटीबॉडी प्रोड्यूस करतो ओके अँटीबॉडीज कशासाठी टू किल ओके कशासाठी हे स्पेसिफिक डिफेन्ससाठी स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट कुठल्या कुठल्या ओके बॅक्टेरिया असो व्हायरस फंगल पॅरासाइट हे सगळ्यांसाठी स्पेसिफिक डिफेन्स क्रिएट करतो म्हणजे अँटीबॉडी प्रोड्यूस करतो कुठली बी सेल ओके हे उत्तर आपलं बरोबर आहे ओके कॉम्प्लिमेंट काय नाही हे इम्युन सिस्टम मधलं आहे इनेट हे इनेट मधलं आहे ओके इनेट इम्युनिटी ओके आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे तिसरा बी सेल ओके हे अँटीबॉडी प्रोड्यूस करतात ओके चला लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स बेस्ट डिस्क्राइब मेकोनियम मेकोनियम म्हणजे काय हे मला लक्षात आहे पहिल्या क्लासमध्ये मेकोनियम बद्दल मी सांगितलं होतं ओके मेकोनियम म्हणजे काय म्हटलं होतं मी ज्यावेळी फर्स्ट स्टूल ऑफ न्यूबॉर्न ओके फर्स्ट स्टूल ऑफ न्यूबॉर्न ते कधी होते युजली फर्स्ट 24 to 48 hours ओके आफ्टर बर्थ बेबीचा आफ्टर बर्थ झाल्यावर हे होते ओके हे कसं असणार आहे थिक आणि स्टिक्की ओके आणि कलर मध्ये ग्रीनिश ब्लॅक हे झालं ह्याच्याबद्दल मेकोनियम बद्दल ओके बघा ऑप्शन काय काय म्हणते फर्स्ट स्टूल पास्ड बाय द इन्फंट बघा हेच आपलं उत्तर बरोबर आहे तरी पण आपण इकडे शेवटचं पण बघूया ओके फर्स्ट स्टूल आफ्टर इंट्रोडक्शन ऑफ फीट नाही हे काय द्यायची गरज नाहीये ओके फर्स्ट स्टूल पास्ड बाय द इन्फंट आफ्टर इंट्रोड्यूस ऑफ द फूड नाही हे पण नाही ग्रीनिश स्टूल ओके ग्रीन स्टूल असते पण फर्स्ट असे मेन्शन नाही आहे ना सॉरी ओके काय मेन्शन नाहीये फर्स्ट असं मेन्शन नाहीये ओके चला उत्तर कुठलं भेटलं आपलं पहिला उत्तर बरोबर आहे ओके चला आज आम्ही कुठले 5th PYQ कंप्लीट केलेलं आहे DMR चे अजून किती राहिले फक्त एक राहिलेले ते पण 2-3 दिवसात आपण कव्हर करूया ओके कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जे नर्सिंगचे विद्यार्थी असते किंवा एस्पिरंट आहे DMR आणि DHS साठी तयार करताय आणि नॉर्सेट साठी पण तयार करताय त्यांना हे आपले YouTube चॅनलची लिंक पाठवा ओके थँक्यू चला आपण लवकरच भेटूया